वो मंदार से तर हे बंद करते. आवाज काहीतरी येतोय. हा सर, आता आवाज तो बंद. हॅलो, मला काही ऐकू येत नाही सर. मला अं, काही ऐकू येत नाही. यायला तर हवंय सर. काहीच आवाज ऐकू नाही आला. हा, आता येतोय आवाज? माझा आवाज येतोय का? हो येतोय हा, सर. मला येतोय. तुमचं माझा क्लिअर येतोय? हा येतोय, पण असं दुरून बोलल्यासारखं वाटत आहे जरा. हॅलो, हा सर. आता येतोय व्यवस्थित? हा येतोय आवाज, पण असं अगदी दुरून बोलल्यासारखं वाटतंय, जवळून बोलल्यासारखं वाटत नाही. हा, माझा दुसरा इयरफोन सापडत नाहीये. मी ट्राय करू विदाऊट इयरफोन बोलायचं? नाही ठीक आहे सर, याच्यामध्ये निदान आवाज क्लिअर तरी आहे. आधीच्या मध्ये खरखर होत हा, होतं. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा, हो. 5-1 मिनिटामध्ये चालू करूया सर. आता येते ऐकू. म्हणजे मी बोलू शकतो. मला फक्त सर, प्रताप हा सर, सर. मध्ये काही इंटरप्ट झालं तर फोन करा डायरेक्ट. असं करा, हो मला हो करतो कळणार सर. नाही, मी बोलत राहील. हो बरोबर आहे, करतो येस, सर. मी फक्त स्क्रीन शेअर करून बघू का? हो सर, करा ना. हो सर, करा का. मला परमिशन द्यावी लागेल तुम्हाला कदाचित. केलंय सर, मी तुम्हाला पोस्ट केलं. ओके. मग कुठून आहे शेअर स्क्रीन? याच्यात ऑप्शनच दिसत नाही मला. आसपास ठिकाण आहे. माहित नाही मॅडम, ते आपल्याला इकडचे गावाला नाव ते सर लोकांचं महामायाचं मंदिर पाहण्यासारखं आहे. शेअर स्क्रीनचा ऑप्शन दिसत नाही मला. हा सर, याच्यामध्ये खाली तुम्हाला पार्टिसिपंटच्या बाजूला चॅट, रिॲक्ट आणि त्याच्या बाजूला शेअर दिसेल बटन. नाही, त्याच्या शेजारी चॅट, रिॲक्शन, सिक्युरिटी, एआय कंपॅनियन आणि मोअर एवढं दिसतंय. तुम्ही मला ते काहीतरी को होस्ट वगैरे करून टाका ना, काय असेल ते. को होस्ट केला आहे सर. को होस्ट केलंय सर. को होस्ट केलंय सर मी तुम्हाला. दिसलं का सर? रिॲक्टच्या बाजूला आणि होस्ट टूलच्या मध्ये दिसेल शेअर. मोरेला पहिला त्या दरवाजाला कडी लोक. हा, मी काय करतो वेगळं क्रोम मधून. हे मी सफारी मधून करतोय. हा, कदाचित दुसऱ्या साइन इन करतो जॉईन मला. केलं तर होईल. हा हा, तसं करतो मी. मला हे लिव्ह करतो, दुसऱ्यांनी साइन इन करून घेतो.
ओके. प्लीज जे जॉईन झाले त्यांनी आपला आवाज म्यूट करून ठेवा. सर परत जॉईन करताय का सर? बहुतेक. ओके. मी विचारते. हॅलो हा हॅलो बोला. मिसेस सोहनी बोलतेय मी. हा बोला. लॅपटॉपवर मी जॉईन करायचं असेल तर त्याला मीटिंग आयडी कुठला द्यायचा आहे? जी लिंक आहे ना मॅम, त्या लिंक वर क्लिक केलं ना की होईल आपोआप. पण तो येत नाहीये. लॅपटॉपवर नाही येत, मोबाईलवर येतोय पण लॅपटॉपवर येत नाहीये. मीटिंग आयडी पासकोड लागेल. हा, मीटिंग आयडी पासकोड असेल तर पाठवा. आपण तसा ठेवलेला नाहीये खरं तर. कुणाला सांगू शकत? एक मला मिनिट सर. ऑप्शन दिसतच नाही ह्याचा शेअरचा. मंदार तर आणखी नाही दिसलं ऑप्शन शेअरचं. नाही, मी तेच मला ह्याच्यातून क्रोम मधून साइन इन करताच येत नाहीये. आता मी तुम्हाला सर एक मिनिट. आता मी तुम्हाला co-host करतो. एक मिनिट. हा. तुम्ही परत जॉईन झालात ना, जरा आता परत एकदा करतो. युट्यूबवरच दिसतं ते फक्त. युट्यूब ह्याच्यात नाही येत ना. माझं चार्जिंग कमी झालं. माझं तर फारच गेलंय. तुझं बघत राहा. मंदार सर पोस्ट केले तुम्हाला, आता होते स्क्रीन शेअर. नाही ना, ते बघा ना, मी तुम्हाला व्हॉट्सअप केलंय ते मला दिसते ते ऑप्शन. त्यात कुठंच ऑप्शन नाही येतो. हो दिसायला तर हो. हा. मोर मध्ये एकदा जाऊन बघतोय की मोर मध्ये पण नाहीये की. मोड मध्ये नाही येते. मी बघितलं रेकॉर्ड ऑप्शन आहे, ब्रेकआउट रूम, व्हाईट बोर्ड. व्हाईट बोर्डला काय शेअर, व्हाईट बोर्ड ऑप्शन, सेटिंग ऑफ इनकमिंग व्हिडिओ आणि रिसेट टू डिफॉल्ट. शेअर करू तुमच्याशी पीपीटी, तुम्ही शो कराल. तो मला ईमेलला पाठवा मग मी शेअर हो करेन. हो सर, हो सर, करा. मी काय करतो, गुगल स्लाइड्सला ते प्रेझेंटेशन, त्यामुळं तुमचा सांगा ईमेल ऍड्रेस. व्हॉट्सअपला पाठवते. ऐन वेळी काय अडचण येईल काय सांगता येत नाही. खरं तर अशी येत नाही मला अडचण. हो, ऍक्च्युली मोर मध्ये आणि- ऑप्शन दाखवतं श्याम सर. नाही ना, मी परत मोर मधले ऑप्शन मी पहिले मोर मध्येच बघितलं. ओके सर, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ते बघा बरं मोर मधले ऑप्शन मला. तर व्हॉट्सअपला पाठवलं मी तुम्हाला स्क्रीन. हो बघितलं. नाही, नाही मोर वाला मध्ये सुद्धा. पण नाही दिसत याच्यामध्ये रेकॉर्ड आणि व्हाईट बोर्ड सेटिंग वगैरे असं दिसतंय.
सर शेअर केलं मी हे पीपीटी. ईमेलला पाठवलं तू सर? गुगल डॉक्सची फाईल शेअर केली, म्हणजे तुम्हाला ईमेलला नोटिफिकेशन येईल. नाही दिसत आणखी आलेलं की. किंवा ह्याच्यामध्ये जाऊन स्लाइड्स मध्ये बघा वाटलं तर, गुगल स्लाइड. ईमेलला तरी नाही आलेलं तसं. तर परत एकदा ईमेलला पाठवाल की याच्यामध्ये बघू की ट्रॅश मध्ये वगैरे जर गेलं असेल स्पॅम मध्ये तर. नाही नाही, ते शेअर आहे ना, शेअर केल्याचा पण मेसेज नाही आपण. अनशेअर करून परत शेअर करतो. बघा बरं आता. आता आलं प्रेझेंटेशन शेअर विथ. गव्हाची लापशी खातो का रे? जे जे पार्टिसिपंट, प्लीज मी परत एकदा सांगतो, जे जे हा? जॉईन झाले त्यांनी गव्हाचा आपले जाड एवढा आवाज जाडीचा म्यूट करावे कृपा करून. कोड देते कोणा. होत आहे तर ट्राय करू. तर मी तुम्हाला हो सांग हो काय. मंदार सर, हा, आलंय माझ्याकडे. लॅपटॉप वरून जॉईन झाला ना मंदार सर? हो लॅपटॉपवरून हो. अच्छा. हेडफोन न लावता डायरेक्ट बघूयात का आवाज कसा येतोय तर तो. आवाज माझा पुरेसा अजून येतच नाहीये का? थोडासा दुरून बोला. थोडासा डिस्टर्बन्स आहे सर. मी जरा हे काढून डायरेक्ट बोलून बघतो. हा तेच म्हणा. कदाचित हेडफोन न जोडता पण चांगलं. हा मंदार सर. नाही सर, त्यांनी म्यूट केले सरांनी आवाज. अवघ्या एका किंवा दुसऱ्या मिनिटामध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार. मंदार सर.
हॅलो मंदार सर. हा सर. मंदार सर. तांत्रिक कारणामुळे आपल्याला थोडासा उशीर होत आहे. हा मंदार सर, आता आवाज खरखर करणं बंद झालं. येतोय आवाज? हा माझी ती खरखर हो, बंद हो. झाली, पण तुम्हाला ऐकू येते हो माझं? हो येतोय. आहे. हा. ठीक आहे. आणि हो व्यवस्थित व्यवस्थित येतोय? येत आहे सर. काय हो सर, हो सर. हा ठीक आहे. मलाही ऐकू यायला लागलं. आता तुम्ही स्लाइड तर सुरू करा. आपण बोलून सुरुवात लोक वाट बघतात. हो हो, मी अगदी थोडक्यात इंट्रोडक्शन करतो. तर सर्व पर्यावरणप्रेमी मित्रमैत्रिणींचं आपली आवडती निसर्गपान व्याख्यानमाला मध्ये सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज आपण 75 पुष्प गुंफत आहोत आपल्या निसर्ग व्याख्यानमालेमध्ये. आणि 75 व्याख्यानापर्यंतचा प्रवास हा नक्कीच खूप जास्त तुमच्या सहकार्यामुळे संस्मरणीय अशा पद्धतीचा राहिलेला आहे. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाचं आणि त्याचबरोबर त्या संदर्भातल्या जनजागृतीचं काम कुठे थांबायला नको म्हणून आपण या ऑनलाईन व्याख्यानमालेला सुरुवात केलेली होती. आणि याच्यासाठी सह्याद्री संकल्प आणि आटले सप्रेपित्रे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या व्याख्यानमालेला सुरुवात केलेली होती. खरं तर सुरुवातीला प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी अशा पद्धतीने आपण हे चालू केलेलं होतं. मात्र नंतर तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टनुसार एका रविवारी प्रत्येक महिन्यामध्ये अशा पद्धतीने आपण निसर्गवन व्याख्यानमाला कोरोनाच्या नंतर काही दिवसानंतर त्याचं स्वरूप बदललं आणि त्याला सुद्धा नेहमीच तुमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने उत्तम असा प्रतिसाद मिळत असतो. निसर्गवान व्याख्यानमालेच्या श्रोत्यांचं खरं तर याच्यासाठी पण कौतुक करायला हवे की रविवारचा दिवस असून सुद्धा तुम्ही या व्याख्यानमालेला नेहमीच अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद देता. आणि त्याचबरोबर सर्व वक्ते यांनी सुद्धा असा फीडबॅक दिलेला आहे की निसर्गवान व्याख्यानमालेमधले जे आपले सगळे श्रोते आहेत तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात आणि त्यांच्या प्रश्नामधून त्यांचा व्यासंग हा सुद्धा लक्षात येत असतो, असं आपल्या सगळ्याच वक्त्यांनी आपल्याला याच्या आधी फीडबॅक सुद्धा दिलेला आहे. तर त्याच्यामुळे निसर्गवान व्याख्यानमालेमध्ये माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा जो 75वा म्हणजेच अमृत महोत्सवी व्याख्यान हे जसं आपल्याला विशेष आहे तशाच पद्धतीने आजचे जे व्याख्याते आहेत तर ते सुद्धा तेवढेच विशेष आहे. कारण आजच्या या व्याख्यानासाठी आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत तर ते म्हणजे डॉक्टर मंदार दातार सर यांचा संपूर्ण वेस्टर्न घाट पश्चिम घाटाच्या जैवविविधतेच्या संदर्भातला व्यासंग आपल्याला सर्वांना माहीत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असलेलं अत्यंत विनम्र असं प्लॅन्ट क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबरच वनस्पतीशास्त्रामधले अत्यंत क्लिष्ट असे संज्ञा असे कन्सेप्ट अत्यंत सोप्या आणि त्याचबरोबर रंजक शैलीमध्ये सांगण्याची सरांची हातोटी या कारणामुळे सुद्धा सरांना नेहमीच व्याख्यानासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जातं. आणि आपल्या विनंतीला मान देऊन सरांनी आजच्या या विशेष व्याख्यानासाठीच व्याख्यान देण्यासाठी जे आहे तर ते तयार झाले. तर त्याबद्दल सरांचे अगदी सुरुवातीलाच आभार. अगदी थोडक्यामध्ये सरांचा परिचय करून देतो. सरांचं जी संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द आहे तर ती सर्वांना मार्गदर्शक असणारी आहेच आहे. आणि सर सध्या सायंटिस्ट ई म्हणून वैज्ञानिक जे आहे तर ते पोझिशन आहे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट सारख्या नामांकित संस्थेमध्ये. तर ते पुण्यामध्ये सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहे. सरांची एकूण 72 वेगवेगळे पब्लिकेशन्स
आहेत. आणि ह्या 72 पब्लिकेशन मध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की एल्सवेअर, स्प्रिंगर, नेचर, टेलर अँड फ्रान्सिस, विले अशा वेगवेगळ्या अत्यंत रेप्युटेड अशा पद्धतीच्या सगळ्या पब्लिशर्स कडून सरांनी आपले जे रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत. याशिवाय सरांची 7 वेगवेगळ्या विषयावरची जी पुस्तकं आहेत तर ते आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. सरांच्या नावावर एकूण 7 स्पेसीज आहेत. म्हणजे सरांचं हे टॅक्सॉनॉमी आणि त्याचबरोबर वेस्टर्न घाटमधल्या प्लांट डायव्हर्सिटीसाठी जो खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे की सरांनी एकूण 7 वेगवेगळ्या प्लांटच्या स्पेसीज डिस्क्राईब केलेल्या आहेत. सरांचं एकंदर या क्षेत्रामधलं योगदान लक्षात घेऊन सरांच्या नावाने एक खास डायटमची स्पेसीज ही सुद्धा त्यांना अर्पण करण्यात आलेली आहे. याशिवाय सरांना वेगवेगळ्या फेलोशिप मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर GL मेहता मेमोरियल अवॉर्ड आणि त्याचबरोबर इतर सगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. सर IUC आणि SSC वेस्टर्न घाट प्लॅन स्पेशलिस्ट ग्रुपचे सुद्धा मेंबर्स राहिलेले आहेत. तर सरांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा अनेक PhD चे स्टुडंट हे काम करत आहेत. सरांना वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीकडून सुद्धा त्यांच्या रिसर्च आयडियासाठी रिसर्च प्रोजेक्टसाठी खूप चांगल्या पद्धतीने अनुदान मिळालेलं आहे. याशिवाय पॉप्युलरायझेशन ऑफ सायन्ससाठी सरांनी परत वेगवेगळ्या पद्धतीची मराठीमधून खूप चांगल्या पद्धतीची पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याशिवाय सर नेहमीच न्यूज पेपर्समध्ये, वर्तमानपत्रामध्ये आणि त्याचबरोबर मासिकामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मराठी भाषेतून चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आणि रंजक भाषेमध्ये शैलीमध्ये लेख लिहित असतात. सरांचे अनेक युट्यूबवर आणि त्याचबरोबर बाकीच्या सोशल मीडियावर आणि इतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा व्याख्यान उपलब्ध आहेतच. सर हे पुणे विद्यापीठामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा व्हिजिटिंग फॅसिलिटी म्हणून काम करतात. तर फारसा वेळ न दवडता मला माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे तर ते म्हणजे माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर मंदार दातार सर, जे खरं तर शास्त्रज्ञ म्हणून काम करतात, तर त्यांचं व्याख्यान ऐकायची, कारण आजचा विषय हा सुद्धा तेवढाच मनोरंजक आहे. तर त्याच्यामुळे मी मित्रांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. तत्पूर्वी मी जो आहे तर फुल स्क्रीन शेअर करतो. सर तुम्ही व्याख्यानाला सुरुवात करा. प्रताप सर मी सुरू करू? हो, नाही अजून सर. हा आता दिसलाय स्क्रीन? नाही सर. थांबा एक मिनिट. हो सर. आता दिसला आहे का स्क्रीन? दिसतोय का स्क्रीन आता? हो सर. Yes, मी सुरुवात करतो. हा सर करा सर. सुरुवात करतो. माझा आवाज ऐकू येतोय आणि काही हो, येतोय सर. मला प्रताप सर फक्त फोन. तर सगळ्यात आधी या 75व्या एपिसोड मध्ये मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी माझा मित्र प्रताप सर यांचे खूप आभारी आहे. आणि अनेकदा आधी काहीतरी माझं फील्ड वर्क किंवा कुठेतरी बाहेर जाणं याच्यामुळे मला संधी मिळत होती, पण ते काही त्यावेळी वर्कआउट झालं नव्हतं. तर आज या निमित्ताने हे टॉक वर्कआउट होत आहे. परवा सरांशी बोलताना मला आमचा विषय कुठला घ्यायचा याच्यावर चर्चा झाल्यावर आमचं बोलणं झालं की हे सगळं युद्धज्वर सगळ्या जगात आता सध्या माजलेलं आहे चांगलं. तर आपण एकदम शस्त्रसज्ज वनस्पती असं काहीतरी एक विषयावर बोलावं, डिफेन्स मेकॅनिझम प्लांट याच्यावर बोलावं असं आमच्या दोघांचं याविषयी एकमत झालं आणि शेवटी आम्ही हा विषय ठरवलेला आहे. आणि वनस्पतींना डिफेन्स करावा लागतो हे बरेचदा अनेक लोकांना माहित नसतं किंवा त्याच्याविषयी फारशी कल्पना नसते. तर तो डिफेन्स असतो काय आणि तो कशा स्वरूपाचा करायचा असतो आणि त्याच्यामधल्या काय युक्त्या वनस्पतींनी योजलेल्या आहेत हे या व्याख्यानातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर मी 5-6 मुद्दे बोलणार आहे याच्यामध्ये. तर एक म्हणजे बॉटनी ऑफ द डिफेन्स. केमिस्ट्री हा एक फार महत्वाचा कॉम्पोनंट असतो. काही वनस्पती मिमिक्री करतात, काहींमध्ये कॅमोफ्लाज असतो, काही ठिकाणी इनडायरेक्ट डिफेन्सेस आपल्याला दिसतात. त्यानंतर एक सिग्मोनास्टी नावाचे एक फेनॉमेनॉन आहे, त्याच्याविषयी थोडक्यात बोलू. आपल्याला माहिती आहे पण मी त्याच्याविषयी स्लाइडच्या वेळी सांगेन. लीफ शेडिंग अँड कलर चेंज. आणि शेवटी एक फक्त महत्वाचा मुद्दा ज्याच्याविषयी खरं तर वेगळंच बोललं पाहिजे की डिफेन्स आणि ह्याच्यामध्ये ग्रोथ आणि डिफेन्स. तर एक उत्क्रांतीमध्ये एक ट्रेड ऑफ नावाचा कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट साधली तर दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीला कॉम्प्रोमाइज करावं लागतं.
तर बरेचदा वनस्पतींना डिफेन्स करायचा असेल तर त्यांची ग्रोथ वरच कॉम्प्रोमाइज होतं. म्हणजे त्याला ग्रोथ डिफेन्स ट्रेड ऑफ असं म्हणतात, की तुम्ही खूप ग्रोथ करत राहिलात तर तुम्हाला डिफेन्स करता येत नाही. त्यांची सगळी एनर्जी जी आहे शेवटी सगळ्या सजीवांचं वनस्पतींचंही जे काही लाईफ सायकल आहे दॅट इज रन इन टर्म्स ऑफ एनर्जी. तर जी उपलब्ध शक्ती असते, ऊर्जा असते, ती ऊर्जाच अतिशय नीट पद्धतीनं त्याचं एक सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करून वनस्पती वापरत राहतात. त्यामुळे जर डिफेन्स मध्ये खूप ऊर्जा वापरली गेली तर ग्रोथ कमी होते. आणि त्यामुळे ग्रोथ डिफेन्स ट्रेड ऑफ हा एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. खरं तर वेगळाच विषय बोलायचा, तो मी जाता जाता त्याच्याविषयी उल्लेख करेन आणि सांगतो की भारत पाकिस्तानचं उदाहरण मी नेहमी देतो की पाकिस्तान सारख्या देश डिफेन्स मध्ये खूप जर इन्व्हेस्ट करत असेल तर त्यांची ग्रोथ होत नाही आणि ग्रोथ चांगली करणाऱ्या लोकांना डिफेन्सवर कमतरता होते. तर हे काही मुद्दे आहेत. तर आपण त्याच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने जात राहू. पुढच्या 50 मिनिटात 1 तासात मी हे मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा सुरुवात करू आपण बॉटनी ऑफ द डिफेन्स. की बॉटनी ऑफ द डिफेन्स म्हणजे त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये मॉर्फॉलॉजी मध्ये असे काही बदल करून घेतले की ज्याच्याद्वारे त्यांना डिफेन्स करता येतो. तर नेक्स्ट स्लाइड. तो डिफेन्स उदाहरणार्थ 2 प्रकारचे वनस्पतींमध्ये डिफेन्सेस असतात. याच्यामध्ये ओव्हरऑल त्यांचं जर क्लासिफिकेशन त्यांचं वर्गीकरण करायचा प्रयत्न केला डिफेन्सचं तर 2 प्रकारचे डिफेन्सेस असतात. एकाला म्हणायचं कॉन्स्टिट्यूटिव्ह डिफेन्स आणि एकाला म्हणायचं इंड्यूस डिफेन्स. म्हणजे असे डिफेन्स जे वनस्पतींनी आधीच कल्पना करून की आपल्याला हल्ला होणार आहे आणि हा हल्ला अर्थात डिफेन्स कशाचा अगेन्स्ट असतात तर वनस्पतींना बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात, व्हायरल इन्फेक्शन होतात, फंजायचं मोठं थ्रेट आहेत वनस्पतींना. इन्सेक्ट ही मोठी असा एक घटक आहे जो वनस्पतींना खाण्यासाठी एकदम तयारच असतो, त्यांना त्यांच्यावर चरण्यासाठी. त्यानंतर मोठे जे मॅमल्स आहेत, बाकीचे प्राणी जे वनस्पतीचा अन्न म्हणून वापर करतात ते त्यांचा बऱ्यापैकी थ्रेट वनस्पतींना असतो. आणि वनस्पती हा फार महत्वाचा त्यांच्यामध्ये एक फोटोसिंथेसिस नावाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. याचं कारण त्या प्रक्रियेतून ते अन्न तयार करतात आणि हे अन्न तयार वनस्पतींनी जे अन्न तयार केले त्याच्यावर आधारित सगळी आपली प्राणीसृष्टी जी आहे ती त्या वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर आहे. मग गंमत अशी होते की थोड्याफार प्रमाणात ही वनस्पती जशा उत्क्रांत झाल्या तसं आसपासच्या वनस्पतींवर खाणारे त्याच्यावर अवलंबून असणारे प्राणी आणि सगळे सजीव उत्क्रांत झाले. तर काही प्रमाणात वनस्पतींच्या लाईफ पॅटर्न मध्येच असं आहे की थोडंफार हे खाल्लं जाणार आहे. तो अन्नाचा स्रोत केवळ आपल्यासाठी म्हणून आहे असं नाही तर सगळ्यांसाठी आहे. तर वनस्पती ही काळजी घेतलेली असते की त्यांची रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्ती अन्न ते वनस्पती तयार करून ठेवतात. पण गंमत अशी होती की एका लेवल नंतर खूप जर त्यांच्यावर हल्ला झाला तर मात्र त्यांना त्याच्या अगेन्स्ट करावं लागतं. तर मुख्य कशा अगेन्स्ट असतं तर मी म्हणलं तसं बॅक्टेरिया, फंजी, व्हायरसेस, इन्सेक्ट्स बेसिकली मोठे, पक्षी सारखे काही सजीव जे आहेत ते खायला म्हणून वनस्पतींचा त्यांचा नेक्टर वगैरेचा काही उपयोग नाही पण रूफिंग अँड थॅचिंग साठी ते मटेरियल वापरू शकतात. आणि मग मॅमल्स चरणारे जे प्राणी असतील ते सगळे. तर मग ह्याच्यामधले वनस्पतींनी काही स्वरूपाचे हे धोके जे आहेत की त्यांना हल्ला होणार आहे हे आधीच जोखून ठेवलेले आहेत आणि त्याच्यासाठी जन्मताच त्यांच्यामध्ये जे डिफेन्सेस असतात त्यांना कॉन्स्टिट्यूटिव्ह डिफेन्स म्हणतात. आणि इंड्यूस डिफेन्स म्हणजे ज्याला आपण मराठीत तहान लागली की विहीर खणतात. सर हॅलो सर. कोणाचा तरी आवाज येतोय, जरा म्यूट कराल का सगळे प्लीज. तर आपला मुद्दा कॉन्स्टिट्यूटिव्ह डिफेन्स वर्सेस इंड्यूस डिफेन्स. तर कॉन्स्टिट्यूटिव्ह डिफेन्स हे आधीपासून वनस्पतींनी त्याच्यामध्ये असतात आणि इंड्यूस डिफेन्स म्हणजे गरज पडली की ते डिफेन्सेस तयार करतात आणि गरज पडली की डिफेन्सेस ते केमिकल डिफेन्स असतात बऱ्यापैकी. आणि हे इंड्यूस डिफेन्स असतात. कॉन्स्टिट्यूटिव्ह डिफेन्स असतात ते आधीपासून वनस्पतींचे तयार झालेले असतात. तर नेक्स्ट स्लाइड. हे जरा म्यूट कराल का प्लीज सगळे लोक ज्यांचा बराच आवाज येतोय म्हणजे बॅकग्राऊंड. होय सर, होय सर, होय सर, थोडीशी तुटायला होते. होय सर. थँक्यू. तर जे इंड्युस्ड डिफेन्स आहे त्याच्याविषयी आपण थोडंसं नंतर बोलूया. म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्या प्रकरण
कॉन्स्टिट्यूटिव्ह डिफेन्स मध्ये वनस्पतींनी थॉर्न्स, प्रिकल्स आणि स्पाइन्स तयार केलेले. त्याच्यामध्ये थॉर्न्स, स्पाइन्स या प्रकारचे काटे असतात आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला खोलात जाऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये स्टिप्यूल्स सारख्या वनस्पतींना ठराविक प्रकारचे स्टिप्यूल्स असतात, त्याचं मॉडिफिकेशन म्हणजे काटे असतात. बाभळी सारख्या वनस्पतींमध्ये गुलाबावरचे काटे जे असतात ते असे आपण पिचकी मारली तर ते वरच्यावर उडू शकतो. सो दे आर जस्ट सुपरफिशियल आउटग्रोथ ऑफ एपिडर्मिस असतात. तर ते प्रिकल्स त्यांना म्हणतात. थॉर्न्स म्हणजे थेट खोडाचा भाग असलेले, म्हणजे उदाहरणार्थ सावरीचे काटे ज्यांनी बघितले असतील तर ते असे गुलाबाची काटे कसे टिचकी मारून आपण उडवू शकतो, तसे सावरीचे काटे उडवता येत नाही, ते स्टेमचा भाग असतात. तर स्टेमचा भाग असलेले थॉर्न्स, स्टिप्यूलचं मॉडिफिकेशन असलेले स्पाइन्स, प्रिकल्स हे मुख्यतः याचे महत्वाचे डिफेन्स जे वनस्पतींनी कॉन्स्टिट्यूटिव्ह म्हणजे त्यांच्या रचनेमध्येच ते डिफेन्स आधीपासून आलेले आहेत, एक्सपेक्टिंग असे अंदाज करूनच की त्यांच्यावर कोणाचा तरी हल्ला होणार आहे आणि ते खाल्ले जाणार आहेत. नेक्स्ट स्लाइड. पुढच्या प्रकारेचे काटे जे असतात ते त्याच्यामध्ये असं म्हणतात की नेक्स्ट एक स्लाइड पुढं, हे गुलाबाचे प्रिकल्स आपल्याला ह्याच्यात दिसतील. अजून एक स्लाइड. हे बाभळीचे मी म्हणलं तसं स्टिप्यूलचा जो मॉडिफिकेशन आहे. आणि नेक्स्ट याच्यामध्ये थॉर्न्स आपल्याला दिसतील, स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. हे तर बाभळीचे किंवा अनेक असाण्याचे काटे असतात. बऱ्याच वनस्पतींना असे काटे असतात जे असे सहजासहजी आपल्याला काढता येत नाहीत हाताने. नेक्स्ट. तर हे कुठं वनस्पतींवर काटे असतात ह्याचं थोडक्यात एक स्लाइड आहे की पानाच्या टोकाशी असतात, खोडावर असतात, फ्रुट्सवर काटे, रेंगणी सारख्या फळांवर काटे असतात. इंटरेस्टिंगली अकॅन्थोरायझा नावाच्या प्लांटच्या मुळावरही काटे असतात. म्हणजे असं एक अडॅप्टेशन आहे. ऑल ओव्हर द बॉडी कॅक्टस मध्ये असतात. असे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींना हे काटे असू शकतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक जास्तीचा डिफेन्स या वनस्पतींमध्ये आहे. नेक्स्ट प्लीज. तर त्याला म्हणतात स्टिंगिंग हेअर्स. तर तुम्हाला सगळ्यांना खासकुईली सारख्या वनस्पती माहिती असतील, या हिमालयात जे गेले ते लोक त्यांना बिच्छू का पौधा नावाची वनस्पती माहिती असेल. तर यांची नावच या सगळ्या वनस्पती ज्या आहेत ना त्याला स्टिंगिंग हेअर्स असतात किंवा खाजणारे काटे असतात. त्या वनस्पतींची नावच खूप इंटरेस्टिंग आहे. तर एका वनस्पतीला मी म्हणलं तसं हिमालयात बिच्छू का पौधा म्हणतात. आपण एकाला आग्याबोंड असं मराठीतलं नाव आहे. कोलटी नावाच्या एका यांच्यातल्या ट्रॅजिया नावाच्या क्लाइंबरला कोलटी असं मराठी नाव आहे. हे खासकुईली नाव आहे, खाजण्यावरूनची सगळी नाव आहेत. आणि कपिकच्छू असं त्या खासकुईली संस्कृत नाव आहे. म्हणजे माकड हातात ते घेतल्यावर म्हणजे माकड कसं नाचतं तसं ते आपल्या शरीराला लागल्यावर आपण नाचतो असं वाटावं, असं ते वनस्पतीचं नाव आहे. तर हे सगळे स्टिंगिंग हेअर कसे असतात तर नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला असं दिसेल की त्याच्या खाली काटा असतो आणि त्याच्या खाली एक हे असते आणि त्या विषामध्ये ती वरचा जो काटा असतो त्याचा तो कुठेतरी टोचला की तो त्या शरीरात घुसतो आणि त्यामुळं प्रेशर त्या काट्यावर तयार होतो आणि खालचं जे पॉयझनस सबस्टन्स साठवलेलं असतं, पॉयझनस किंवा काय इचिंग सबस्टन्स जे असेल ते सगळं त्या काट्याद्वारे इंजेक्शन केल्यासारखं त्या प्राण्याच्या याच्या शरीरात ढकललं जातं आणि मग त्याला खास सुटते. आणि मग एकदा खास सुटली की तो प्राणी त्या वनस्पतीच्या आसपास राहत नाही, तो निघून जातो आणि वनस्पतींचा डिफेन्स केला जातो. नेक्स्ट. तर त्याचेच काही फोटो आहेत. हे स्टिंगिंग हेअर्स एक चांगला केलेला फोटो की त्याच्यामध्ये तुम्हाला खालच्या ग्लँड्स दिसतात आणि ग्लँड्सच्या नंतर ते अक्षरशः इंजेक्शन असल्यासारखे वरचे ते काटे असतात जे आपल्याला सहज आपल्या नजरेत दिसणार नाही. ते तर मायक्रोस्कोपीचा फायदा असा असतो की आपल्याला छान त्याचं अल्ट्रास्ट्रक्चर दिसू शकतं. नेक्स्ट. तर ही उदाहरण आहेत प्लांटची. त्याच्यामध्ये मी आपलं या मराठी नावांविषयी बोललो. ट्रॅजियाला कोलटी म्हणतात, डियानाला आग्याबोंड असं नाव आहे. म्युक्विनाच्या जातींना सगळ्या खासकुईली स्वरूपाची नाव आहेत. नेक्स्ट. आणि त्यांचे फोटो काही फक्त टाकलेले पुढच्या. हे आग्याबोंड नावाची वनस्पती आहे. तुम्हाला एखाद्याचा भयंकर राग आला असेल तर त्याला सरळ असं घट्ट मुठीत धरायला सांगितलं त्याला लक्षात येईल की किती त्याचा त्रास होतो. कारण मी करून बघितलेले सगळे प्रयोग आणि काही लोकांना करायला लावलेले. नेक्स्ट. खासकुईली आहे. खासकुईलीच्या बऱ्याच जाती आहेत, त्यातल्या दोन मी दाखवल्यात. खालच्या बाजूला दिसते ते म्युक्विना मोनोस्पर्मा
म्हणजे एकच बी त्या वनस्पतीला असतं सीड, म्हणून त्याचं नाव मोनोस्पर्मा असं आहे. नेक्स्ट. तर हे स्टिकी ग्लँड्युलर हेअर्स त्याच्यामध्ये असतातच, आणि ह्याच्या पलीकडं अनेक वनस्पतींना हे सगळे एपिडर्मल आउटग्रोथ असतात. उदाहरणार्थ खूप कीटकांची हालचाल जर वनस्पतींना दिसली तर ते ह्या स्टिकी ग्लँड्युलर मध्ये बरेचदा कीटक अडकून पडतात. नेक्स्ट. आणि मग त्याचा हळूहळू प्रवास हा इन्सेक्टिव्होरीच्या दिशेने होतो. म्हणजे चित्रक बित्रक सारख्या वनस्पतींना तुम्ही खूप असं स्टिकी सबस्टन्स दिसतात. आणि अबिट्युलॉन नावाची आपल्याकडे ती वनस्पती आहे, त्याच्या खोडावर जर बघितलं, नीट काळजीपूर्वक बघितलं तर हे खूप ग्लँड्युलर हेअर्स असतात, आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे इन्सेक्ट जे काही डिप्टेरन वगैरे काही काही त्याच्यामध्ये अडकलेले असतात. आणि हा प्रवास या वनस्पतींचा हळूहळू इन्सेक्टिव्होरीच्या दिशेने होणार आहे असं आपल्याला अंदाज बांधता येतो. नेक्स्ट. हे ते अबिट्युलॉनचा फोटो आहे. नेक्स्ट. तर अदर एक्सटर्नल डिफेन्सेस वनस्पतींमध्ये असतात. म्हणजे रुईसारख्या वनस्पतींना खूप केसाळ ती वनस्पती असते, त्यामुळे एक ठराविक प्रकारचे बीटल्स वगैरे असतात किंवा चुईंग करू शकेल असे काही इन्सेक्ट असतात, ते खाऊ शकत आहेत, कारण थिक डेन्स कव्हरिंग ऑफ हेअर्स असते. खूप यांना खूप डार्क असं बार्क असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडं आगीसाठी, म्हणजे आगीच्या अगेन्स्ट वनस्पतींमध्ये काही स्वरूपाचे डिफेन्सेस, त्याच्यामध्ये अतिशय सॉफ्ट पांगाऱ्यासारखी वनस्पती जर तुम्ही बघितली तर त्याचा बार्क अतिशय सॉफ्ट असल्यासारखा असतो, आणि तो मोठा असतो, म्हणजे खोडाच्या बराच वर आलेला असतो. भिरा नावाचा विदर्भात मिळणारी एक वनस्पती. हे सगळे आगीच्या अगेन्स्ट डिफेन्स आहे. टेंडर लिव्हचा रेड कलर वनस्पतींचा अनेक आपल्याकडं कोळ्या वनस्पतींची पानंही लाल रंगाची असतात, विच इज अलार्मिंग. इट्स अ डिफेन्स की या मला खायला तुम्ही आता येऊ नका. पण कोळी पानं कॉम्प्रोमाइज करणं, कोळी पानं खाल्ली जाणे वनस्पतीसाठी चांगलं नसतं. तर टेम्परेट रिजन मध्ये युरोपासारख्या ठिकाणी ऑल कलर्स असतात, पडताना वेगळे रंग असतात वनस्पतीचे. आपल्याकडे कोळी पानं बरेच लाल रंगाची असतात. त्यानंतर ग्रासेस मध्ये एका वेगळ्या प्रकारचा डिफेन्स असतो, त्याच्यामध्ये सिलिका डिपॉझिशन असतं. म्हणजे तुम्ही ज्वारीच्या पात्याने आपल्याला कापतं वगैरे किंवा गवताच्या पात्याने कापतं, त्याच्या कारण त्याच्यात फायटोलिप्स असा शब्द आहे त्याला. फायटो म्हणजे दगड आणि लिप, सॉरी, फायटो म्हणजे प्लांट, लिप म्हणजे दगड. तर झाडातले दगड अशा अर्थाने हे सगळे फायटोलिप्स असतात. आपल्याला अळू सारखे खाजरे अळू वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये राफाइट्स आणि काही प्रकारची कॅल्शियम ऑक्झॅलेट प्रकारची रसायन असतात जी आपल्याला खासतात. ती आपण त्यामुळे अळूच्या भाज्यांमध्ये जर आपण अशा भाज्या असतात तर त्या आंबट काहीतरी पदार्थ घालतो की जेणेकरून हे सगळे कॅल्शियम ऑक्झॅलेट विरघळून जातील आणि आपल्याला त्रास होणार नाही. आणि बीटर टेस्ट आणि अतिशय घाणेरडा ऑफेन्सिव्ह स्मेल इज समटाइम्स अ इंडिकेशन की वनस्पतीने डिफेन्स केलेले आहे. नेक्स्ट. हे रॅफाइटचा एक फोटो आहे जवळून घेतलेला, कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्सचा याच्यामधला, अळू मधल्या. नेक्स्ट. दुसरा भाग याच्यातला म्हणजे केमिस्ट्री ऑफ डिफेन्स. आता मी फक्त तुम्हाला स्ट्रक्चरली वनस्पतींनी जे काही स्वतःमध्ये बदल करून घेतले की डिफेन्स अशी कल्पना करून की आपल्याला त्रास होणार आहे आणि डिफेन्स होणार आहे, त्याच्याविषयी आता आपण बोलूया. त्याच्यामधली रसायनांचा डिफेन्स जो असतो ना, तो सगळ्यात महत्वाचा डिफेन्स असतो. आणि गंमत अशी आहे की वनस्पतींनी असं केलेलं आहे की त्यांच्यामध्ये दोन प्रकारचे मेटाबॉलाइट्स असतात. म्हणजे रसायन दोन गटात त्यांची वर्गीकरण करता येतं. एक म्हणजे प्रायमरी मेटाबॉलाइट्स मध्ये आपले सगळे कार्बोहायड्रेट, कर्बोदक असतील, प्रथिनं, त्यानंतर तेल किंवा म्हणजे सगळे लिपिड्स जे असतील ते, ही सगळी प्रायमरी मेटाबॉलाइट्स असतात. आणि त्याच्या पलीकडे ही प्रायमरी मेटाबॉलाइट्स त्यांना जगण्यासाठी फार महत्वाची असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन वनस्पती काही स्वरूपाची ठराविक रसायनं तयार करतात जी खूप विषारी असतात, आणि जी फक्त काहीतरी हल्ला होतोय किंवा काहीतरी एक कल्पना आहे हल्ल्याची याच्यासाठी तयार केलेली असतात. त्यांना सेकंडरी मेटाबॉलाइट्स असं म्हणतात. तर ती सेकंडरी मेटाबॉलाइट्स म्हणजे खूप प्रकारचे टॉक्सिक कंपाऊंड्स आहेत. त्यामुळं आपण जी सगळी वनस्पतींमधून आपल्याला ती सगळी औषधं येतात, म्हणजे त्याच्यामध्ये हिरड्यापासून येणारं औषध असेल ज्याला लॅक्झेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, किंवा अडुळशापासून लॅसिसिन येतं, तंबाखू आपण खातो ते निकोटीन आहे, असे अनेक ज्यांना अल्कॅलॉइड्स म्हणतात, ही सगळी अल्कॅलॉइड्सचे डिफेन्स केमिकल्स आहेत, वनस्पतीने आपल्या संरक्षणासाठी तयार केलेली आहेत. आणि हे नेमकं कुठं प्लेस करायचं याच्याविषयी वनस्पतींमधली हुशारी अगदी वाखाणण्याजोगी आहे. एक सीताफळाचं उदाहरण मी नेहमी सांगतो की त्याचा गर हा अतिशय पौष्टिक असतो,
की जे एवढं मधुर फळ आहे हे. आणि त्या गराचा उपयोग असतो, गराचं सांगणं काय असतं की माझा प्रसार करा, हा गर खाल्ला पाहिजे. आणि त्याद्वारे प्राणी येतात, हा सगळा वनस्पतींचा गर खातात आणि त्यांना अन्न मिळतं. पण त्याचा मागचा हिडन वनस्पतींचा लपलेला तो हेतू असा असतो की ह्या बीजाचा, या फळाचा प्रसार, बीजांचा प्रसार झाला पाहिजे त्या फळाच्या माध्यमातून. पण मग वनस्पतींच्या पोटात गेल्यावर बरेचदा ही किंवा वनस्पतीचे हे बी सुद्धा खाऊ शकतात, कारण त्याच्यातही काही स्वरूपाचं साठलेलं अन्न असतं, जे पुढचा जो भ्रूण असतो, त्याच्यातला एम्ब्रिओ असतो, त्याला वापरलं जाणार असतं. तर हे अन्न खाऊ नये म्हणून बरेचदा या बियांमध्ये अतिशय टॉक्सिक कंपाऊंड वनस्पतींनी प्लेस केलेले असतात. तर सीताफळाचं बेस्ट उदाहरण आहे की बाहेरचा गर हा एकदम चविष्ट, चवदार आणि अतिशय शुगर रिच, जी खूप कमतरता निसर्गात असते अशा अगदी डेन्सली पॅक्ड शुगर याच्यामध्ये असतात. आणि बिया ज्या असतात त्या पॉइझनस असतात, तेव्हा आपण या सीताफळाच्या बिया इन्सेक्टिसाइड म्हणून वापरतो. एकाच फळामध्ये दोन प्रकारची अन्न, पण त्याच्यामधली कशी रसायनं वनस्पतींनी बदललेली आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पुढची स्लाइड. तर सेकंडरी मेटाबॉलाइट्स आपण बोललो तसं धतुरामध्ये धतुरीन असतं, टोबॅकोमध्ये निकोटीन असतं, त्यानंतर टॅनिन खूप सगळ्या, आता हिरड्या भेड्याचं आपण उदाहरण बोललो. हेरामध्ये जे टॅनिन असतं, आपलं पान रंगवायला जे कारणीभूत असतं रसायन, हे ऍक्च्युली वनस्पतींचं डिफेन्स कंपाऊंड आहे. अनेक वनस्पतींमध्ये चीक असतो, म्हणजे उदाहरणार्थ रुईमध्ये चीक असतो, युफोर्बिएसी नावाची फॅमिली आहे त्याच्यामध्ये शेर वगैरे आहेत, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चीक असतो. आणि अनेक बाकीच्या प्रकारचे पॉइझनस सबस्टन्सेस असतात, ही सगळी इंटरनल डिफेन्सेस आहेत. नेक्स्ट. तर हे थोडंसं रसायनांचं एक त्याच्यातलं चित्र आहे की वनस्पतींनी कसं डिफेन्स केला पाहिजे. आणि लोकांनी असे प्रयोग करून बघितले की, मी आता त्याचं केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग आहे खरं समजून घ्यायला, त्याच्या आतमध्ये जात नाही. पानं जेव्हा कीटक खातात तेव्हा वनस्पतींनी केलेला डिफेन्स, आणि जेव्हा वनस्पतींची पानं आपण कात्रीने कापतो समजा, तेव्हा केलेला डिफेन्स हा अतिशय वेगळा असतो. त्यांना व्यवस्थित वनस्पतींना काही रसायनांच्या ह्याच्यातून कळतं की हे कीटकांनी खाल्लं जाणार आहे आणि हे दुसरं काहीतरी फिजिकल स्वरूपाचं डॅमेज आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. ऐकू येते ना प्रताप सर? कारण कोणाचा तरी मेसेज आहे की साऊंड इज नॉट क्लिअर. ऐकू येते सर, क्लिअर ऐकू येते. येत आहे सर, येत आहे, हां, येत आहे. ठीक आहे, कंटिन्यू ठीक सर. आहे. आता पुढचं उदाहरण म्हणजे, हां ठीक आहे, येस, थँक्यू. पुढचं उदाहरण आहे रुईचं, की रुईमध्ये वनस्पतींनी खूप प्रकारची रसायनं भरून ठेवलेली असतात. तेव्हा आपल्या आसपासच्या ज्या अनेक वनस्पती आहेत त्या सगळ्या खूप म्हणजे विषारी ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्यांमध्ये ही अल्कलॉइड्स असतात, आणि अशा अनेक विषारी वनस्पती आपल्या आसपास दिसू शकतात. तर उत्क्रांतीमध्ये एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, ज्याला इव्होल्युशनरी आर्म रेस म्हणतात. म्हणजे वेगवेगळे देश कसे एकमेकांच्या विरुद्ध चांगली चांगली मोठमोठी शस्त्र, विमानं, रणगाडे, आता काय ड्रोन बेस्ड डिफेन्स सिस्टीम, या सगळ्या एकमेकांच्या युद्धाशी तजवीज म्हणून त्यांनी करून ठेवलेल्या असतात आणि एकमेकांविरुद्ध त्यांचं सारखं बॅटल चालू असतं. तर तसं वनस्पती आणि बाकीच्या प्राण्यांमध्ये, विशेषतः कीटकांमध्ये एक इंटरेस्टिंग बॅटल आहे, जे इव्होल्युशनरी आर्म रेस मध्ये क्लासिफाय करतात. तर वनस्पतींनी असं केलेलं आहे की कीटक वनस्पती एका लेवल नंतर खायला लागल्या किंवा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं जर तोड झाली, खाल्ल्या गेल्या, तर ही डिफेन्स केमिकल, मगाचपासून मी त्यांच्याशी बोलतो, अल्कलॉइड्स वगैरे, ती सगळी त्यांनी साठवलेली असतात. नेक्स्ट. आणि ही जी प्लेन टायगर सारखी फुलपाखरं असतात, ती काय करतात की या रुईवर फीड होतात. तर मग हे रसायनं कशाला भरलेली आहेत? कारण बरेचदा काय होतात, हे जे फुलपाखरं, मॉथ वगैरे असतात, ते वनस्पतींवर अंडी घालतात आणि त्या अंड्यातून बाहेर पडणारे जे कॅटरपिलर असतात ते अतिशय व्होरॅशियस, अतिशय खादाड असतात आणि त्या मोठ्या प्रमाणात सगळी पानं कुरतडून असतात. तुम्ही जर निसर्गात निरीक्षण केलं तर बरेचदा तुम्हाला असं दिसू शकतं की आसपास अनेक वनस्पतींची पानं अक्षरशः सगळी संपून गेलेली आहेत. मग त्याच्या विरुद्धची प्रक्रिया म्हणून वनस्पती काय करतात, ही रसायनं भरून ठेवतात की जेणेकरून ही खाल्ली गेली नाही पाहिजेत. मग बरेचसे फुलपाखरं आणि मॉथ त्याच्यावर अंडी घालत नाहीत, नंतर त्या कॅटरपिलर त्या विषाने मरून जातात. पण काही प्लेन टायगर सारख्या फुलपाखरांनी काय केलेलं आहे की हे विष पचवायची शक्ती त्यांच्यात उत्क्रांत झालेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे, बटरफ्लायची लाईफ सायकल बघितली तर अर्ली स्टेजला ते अंड्यातून बाहेर कॅटरपिलर येतात आणि त्या कॅटरपिलर खूप खाऊन घेतात. हेच त्यांचं सगळं फुलपाखरांच्या आयुष्यातलं खाणं असतं. आणि नंतर फक्त काय ते नेक्टर पीत आणि सूर्यापासून काय थोडीफार एनर्जी मिळवत
ऍडल्ट स्टेजला नुसते बागडत राहतात, त्यांना त्यावेळी खूप अन्न नसतं. तर हे साठवलेलं अन्न आयुष्यभर वापरलं जातं, जे कॅटरपिलर स्टेजला खाल्लं जातं. तर मग हे प्लेन टायगर सारखी फुलपाखरं ही जी विष आहेत रुईमधली, ती स्वतःच्या शरीरात साठवून ठेवतात आणि ती साठवून ठेवून तशीच्या तशी त्यांच्या शरीरात राहतात विदाऊट अफेक्टिंग देअर मेटाबॉलिझम. त्यांच्या मेटाबॉलिझमवर परिणाम न होता ही विष शरीरात साठवली जातात. त्याचा या फुलपाखरांना फायदा काय होतो? कॅटरपिलर स्टेजला खाल्लेली विष स्वतःच्या शरीरात साठवून ठेवली की ऍडल्ट स्टेजला जेव्हा ते फुलपाखरं होतात तेव्हा मात्र पक्षी यासारख्या फुलपाखरांना अवॉइड करतात, टाळतात. ह्याचं कारण ही विषारी फुलपाखरं. ते एखाद्या पक्ष्याने एक फुलपाखरू खाल्लं तर त्याच्या लक्षात राहतं की, आणि ते कडवट असतं आणि विषारी असतं, पक्षी ते ओकून टाकतात अक्षरशः. आणि फुलपाखराचा हा पॅटर्न लक्षात ठेवतात की अशा स्वरूपाच्या फुलपाखरांच्या माग आम्ही जाणार नाही, आम्ही याला खायचा प्रयत्न करणार नाही, असे पॅटर्न ते करून घेतात पक्षी. आणि त्याच्यामुळं एका स्टेजला वनस्पतींनी आपल्या विरुद्ध वापरलेलं शस्त्र, ही रसायनं, ही फुलपाखरं तेच शस्त्र दुसऱ्याच्या याच्या दुसऱ्या एका त्यांच्या शत्रूच्या विरुद्ध वापरतात. की एक शस्त्रा वापरोनी असं मर्ढेकरांनी कुठेतरी लिहिलं की शत्रूचं शस्त्र वापरूनच त्याला हरवायचं. एका दुसऱ्या शत्रूला त्यांनी हरवलेलं. पण मग निसर्गतः हे जे उत्क्रांती मी म्हणलं तसं इतकी इंटरेस्टिंग पद्धतीने होत असते. नेक्स्ट स्लाइड. की ह्या प्रकारची फुलपाखरं खाल्ली गेली जात नाहीत हे लक्षात आल्यावर निसर्गतः अशी उत्क्रांती झाली की डॅनिड एक्सफ्लाय सारखी जी फुलपाखरं आहेत त्याच्या फिमेल ह्या प्लेन टायगर फुलपाखरांची मिमिक्री करतात. म्हणजे ह्याच्या फिमेल ह्या अजिबात टॉक्सिक प्लांटवर फीड होत नाहीत, ते मेटाबॉलिक आपल्या शरीरात ते विष साठवून ठेवत नाहीत. फक्त ते काय करतात, प्लेन टायगरची फिमेल फुलपाखरं का डॅनिड एक्सफ्लायची त्या प्लेन टायगरची मिमिक्री करतात आणि त्याच्यामुळे त्यांना पक्षापासून संरक्षण मिळतं. मी गमतीनं नेहमी सांगतो की तुम्ही नुसतं ओसामा बिन लादेन सारखं दिसलात आणि तुम्हाला काही अल कायदा वगैरे बांधावी ऑर्गनायझेशन काही करावी लागली नाही, नुसतं ओसामा बिन लादेन सारखं दिसलात तरी तुम्हाला फायदा होतो. अशा स्वरूपाचं या फुलपाखरांना डॅनिड एक्सफ्लायच्या फिमेलला फायदा होतो. ही अशी इव्होल्युशनरी आर्म रेस कायम चालू राहते. आणि हे ते डॅनिड एक्सफ्लायचं फिमेल आहे. वर जे दिसतंय ठिपके असलेलं चांदवा म्हणतात त्याला, ते मेल फुलपाखरू आहे आणि खाली येते फिमेल फुलपाखरू आहे. आणि ते अगदीच प्लेन टायगरची मिमिक्री करतात आणि काही न करता त्यांना फायदा होतो. एकाच्या अगेन्स्ट डिफेन्स ही वनस्पती, ही प्राणी, ही फुलपाखरं वेगळ्याच पर्पजसाठी वापरतात. नेक्स्ट. या मिमिक्री रिंग्स आहे त्याच्यामध्ये, त्याच्याविषयी आपण कधीतरी सविस्तर बोलू. तर बरेचदा मी मग अशी म्हणलं तसं आता रुईची उदाहरणं घेतली आपण, त्याच्या लॅटेक्समध्ये म्हणजे चिकामध्ये साठवून ठेवलेली विष होती. तर काही अनेक प्रकार या वनस्पतींमध्ये टॉक्सिन्स सीडमध्ये साठवलेली असतात. तर ती सगळी पोटामध्ये, म्हणजे एकदा खाल्लं हे एका प्रकारचं बी की पोटामध्ये त्याचं इरिटेशन तयार होतं. आपल्याला कसं पोट साफ होऊन जातं काहीतरी टॉक्सिक खाल्लं की, तसं प्राण्यांचंही होतं आणि मग ते त्या पॉयझनस केमिकलच्या फारशा वाटेला जात नाही. पण मग काही प्राण्यांमध्ये अन्नच पाहिजे पण पोटाला त्रासही नाही झाला पाहिजे. मग रॅबिट सारख्या प्राण्यांमध्ये त्यांनी अशी स्वतःच्या त्या पोटामध्ये एन्झाईम इव्हॉल्व्ह झालेली आहे की या टॉक्सिनच्या अगेन्स्ट फायदा होतो त्यांना, ते टॉक्सिन डायजेस्टच केली जातात. परत अनेक अतिशय वेगळाच विषय बोलायचा, त्याच्याविषयी आपण परत कधीतरी बोलूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर अशा इतकी इंटरेस्टिंग पद्धतीने हा डिफेन्स वनस्पतींचा चालू राहतो. तर गंमत अशी आहे की मिमिक्री आणि कॅमोफ्लाज हा एक अतिशय अभूतपूर्व असा एक डिफेन्स वनस्पतींनी केलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. तर ह्याच्यातलं सगळ्यात उत्तम आणि अतिशय मला आवडतं उदाहरण म्हणजे या हेलिकोनियन नावाच्या फुलपाखराचं आहे. हेलिकोनियन नावाची फुलपाखरं आहे, हेलिकोनियन गटातली फुलपाखरं ही सगळी दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेत असतात. त्यातलं मोनार्क नावाचं फुलपाखराचं तुम्हाला ऐकून माहिती असेल की ते मायग्रेट करतात आणि नॉर्थ साऊथ मायग्रेट करतात. दक्षिण अमेरिकेतून त्यांचे थवे फार उत्तर अमेरिकेत उत्तर टोकापर्यंत जातात आणि तो इंडिव्हिज्युअल त्या फुलपाखराचा तो जो कोण नर मादी असेल तो जगतच नाही अख्खा सगळा प्रवास, पण त्यांची पिल्लं असे ते मायग्रेट करत राहतात आणि परत येत राहतात. ते मोनार्क फुलपाखरं फक्त दक्षिण अमेरिकेत असायचं कारण आणि उत्तर अमेरिकेत असायचं कारण त्यांचे जे होस्ट प्लांट आहे ज्याच्यावर ते अंडी घालतात आणि
कॅटरपिलर वाढतात ते आहे आपलं पॅशन फ्लॉवर म्हणजे कृष्णकमळ. आणि कृष्णकमळ हे फक्त दक्षिण त्याची नेटिव्हिटी बघितली, मूळ वनस्पती बघितली, ती फक्त दक्षिण उत्तर अमेरिकेत म्हणजे अमेरिका खंडात, त्याला न्यूट्रॉपिक्स असं म्हणतात, नवजग. तर न्यूट्रॉपिक्स आणि उत्तर अमेरिकेत अशा ठिकाणी ती आहे. आणि आपल्याकडे आफ्रिकेत नाही, ना भारतात नाही, तर ऑस्ट्रेलियात नाही, या बाकीच्या खंडात ही वनस्पती पॅसिफ्लोरा नाही. स्थानिक म्हणजे नंतर आलेले आपल्याकडे सगळे इंट्रोड्यूस आहेत. तेव्हा हेलिकोनियन बटरफ्लाय आपल्याकडे उत्क्रांत झालेली. हेलिकोनियन बटरफ्लाय काय करतात, त्या पॅसिफ्लोरा, आता त्यांची लाईफ सायकल मगाशी मी सांगितली तशी, ते पानांवर अंडी घालतात, त्याच्यातून कॅटरपिलर बाहेर येतात, त्या कॅटरपिलर पानावर फीड होतात, मग त्यांचा ककून तयार होतो, मग ककून मधून त्याचे मेल फिमेल बाहेर येतात, त्यांचं मेटिंग होतं आणि ते मरून जातात आणि परत अंडी घालून मरून जातात. ती अंड्यातून परत कॅटरपिलर, अशी त्यांची लाईफ सायकल चाललेली असते. तर बरेचदा असं होणार आहे की नेटिव्ह काय म्हणतो मी, तर हेलिकोनियन बटरफ्लाय अंडी घालण्याआधी ती इन्स्पेक्ट करतात की हे झाड हेल्दी आहे ना, कारण त्याच्या कॅटरपिलरला जर त्याच्यातून बाहेरून अन्न मिळायचं असेल तर ते झाड हेल्दी असणं, त्याच्यावर पुरेशी पानं असणं, ते हिरवेगार असणं, झाड एकदम मस्त असणं हे फार गरजेचं असतं. तर ती अंडी घालताना ते इन्स्पेक्ट करतात की आधी कोणी अंडी घातली नाहीयेत ना या झाडावर, कारण आधी जर आधीच्या एखाद्या हेलिकोनियन यांनी अंडी घातली असली तर असं होईल की मग कॉम्पिटिशन तयार होईल आणि मग वनस्पती अशी अंडी जर दिसली तर ते झाड अवॉइड करतात. तर या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत असेल तर हे पॅसिफ्लोराचं कृष्णकमळाचं पान आहे आणि त्याच्यावर पिवळ्या जे असे अंड्यासारखे भाग दिसतात ते खरं अंडी नाहीत, ते वनस्पतींनी या पॅसिफ्लोराच्या अगेन्स्ट केलेला डिफेन्स आहे. तर तो म्हणजे ह्या अंड्यांसारख्या आकाराच्या ग्रंथी या वनस्पती पानांवर आपल्या तयार करतात. त्यामुळं ही अंडी मूळची अंडी नाही, तर ही वनस्पतीने तयार केलेला एक ग्लँड आहे. आणि त्याचा फायदा असा होतो की या हेलिकोनियन बटरफ्लायला वाटतं की ह्या पानावर ऑलरेडी अंडी घातलीत, आपण पुढे जावं, आणि अशा रीतीने वनस्पती स्वतःचा डिफेन्स करतात. हे खूप अमेझिंग आणि इंटरेस्टिंग उदाहरण लॉन डिफेन्स मधलं आहे. नेक्स्ट, काही हेलिकोनियन बटरफ्लाईज असं नोन आहे, त्यांची होस्ट जी पॅसिफ्लोरा स्पीसीज असेल कृष्णकमळाची, त्याच्या देठावर अंडी घालतात. तर मग वनस्पतींनी असं केलेलं की त्या देठावर अशा प्रकारच्या ग्रंथी तयार करतात. असं खूप इंटरेस्टिंग त्यांच्यामध्ये हे आहे. नेक्स्ट, ही एक अशीच वनस्पती आहे की ज्याच्यावर आपली ही अंडी वाटावीत अशी पॅसिफ्लोराची जाते की अंडी वाटावीत अशी ही स्ट्रक्चर्स आहेत, पण ती वनस्पतीनेच ते रंग तयार केलेले आहेत. नेक्स्ट, दक्षिण आफ्रिकेच्या एक केप नावाचा भाग आहे, वेगळं फ्लोरिस्टिक किंगडम आहे. दक्षिण आफ्रिकेचा जो भाग आहे ना, त्याला एक फ्लोरिस्टिक किंगडम क्लासिफाय केलेली आहेत जगभर. एवढा छोटा रिजन असून त्याला एक वेगळं फ्लोरिस्टिक किंगडम द्यायचं कारण तिथे अनेक इंटरेस्टिंग वनस्पती वाढतात. केप नावाचा दक्षिण आफ्रिकेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ही लिथॉप्स नावाची एक खूप इंटरेस्टिंग वनस्पती आहे की जी चक्क दगडांची म्हणजे खड्यांची मिमिक्री करते. छोट्या छोटे जे पेबल्स असतात त्या खड्यांची मिमिक्री करते आणि अशा ड्राय भाग आहे कम्पॅरेटिव्हली, आणि त्याच्यामध्ये काही फारसं ग्रीन व्हेजिटेशन नसतं. मात्र हे लिथॉप्स या तुम्हाला याच्यामध्ये जर नीट काळजीपूर्वक या स्लाइड मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मधल्या ज्या काही वनस्पती आहेत त्या ऍक्च्युली प्लांट्स आहेत, ते टेबल्स नाही. पण एक्सटर्नली प्राण्यांना हे लक्षात येणं शक्य नसतं, कारण त्यांचे कलर रिसेप्शन आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या वेगळ्याच असतात प्रत्येक स्पीसीच्या. त्यांना काय दिसतं, आपल्याला दिसतं तसं सगळं नाही. हे अतिशय इंटरेस्टिंग मिमिक्री आहे. नेक्स्ट, आणि जोपर्यंत या वनस्पतीला फुलं येतात तोपर्यंत लक्षातच येत नाही की ह्या हे एक प्रकारचा छोटासा टेबल आहे किंवा खडक आहे, दगड आहे, सॉरी. नेक्स्ट, जेव्हा फुलं येतात, एक क्रॅस्युलेसी नावाची फॅमिली आहे, जेव्हा फुलं येतात तेव्हा लक्षात येतं की ही वनस्पती ऍक्च्युली एक छोटासा दगड किंवा खडक नसून ही हे वनस्पती आहे. आणि या लिथॉप्सच्या अनेक स्पीसीज म्हणजे तिथून तस्करी केली गेली दक्षिण आफ्रिकेच्या त्या भागातून आणि जगभर पोहोचवल्या गेलेल्या लिथॉप्स जगभर लावलं जातं, गार्डन्स मध्ये वगैरे सुद्धा ते येतं. तर दगडांची मिमिक्री करणार, मगाशी मी फायटोलिथ शब्द वापरला. लिथ म्हणजे दगड, याचा लिथॉप्स म्हणजे लिथ सारखं दगडासारख्या दिसणाऱ्या, म्हणून त्याचं नाव लिथॉप्स. नेक्स्ट,
हे काही लोक ह्याच्यात वेटिंग रूम मध्ये त्यांना प्लीज जॉईन करून घ्याल का, मला सारखा तो संदेश येतोय. तर लिथॉपचा सेक्शन जर घेतला तर आपल्याला लक्षात येईल अतिशय सिंपल स्ट्रक्चर आहे आणि खाली एक ओव्हरी आहे त्याची, तो सेंट्रल जो लोकेटेड भाग आहे तो फुल आहे, खाली ओव्हरी आहे आणि त्याच्यापासून ते वर फुल तयार होते आणि कडेला जो थोडाफार बाउन्सर भाग आहे तेवढाच फक्त ग्रीन मॅटर आहे आणि खाली मात्र त्याची मुळं बऱ्यापैकी खोल गेलेली असतात कारण त्यांना सर्व्हाइव्ह व्हायचं असतं. डेसिकेशनचा जो कालखंड आहे, मी आफ्रिकेच्या ज्या भागाचं वर्णन करतोय अतिशय ड्राय भाग आहे. म्हणजे तुम्ही जर दक्षिण आफ्रिकेचा पश्चिम किनारा बघितला म्हणजे केपटाऊन त्याच्या उत्तरेला जात राहिलं तर दक्षिण आफ्रिकेचा जो पश्चिम किनारा आहे, त्यानंतर तिथं मंगोलिया, नामिबियाचा डेसर्ट आहे, मंगोलिया नामिबियाचा डेसर्ट आहे, त्याच्यानंतर अंगोला नावाचा देश आहे. सगळेच एकदम डेझर्ट, अतिशय हायली डेझर्टिफाईड रिजन आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह व्हायला ही वनस्पती खूप महत्वाचं अडॅप्टेशन. नेक्स्ट स्लाइड. फोटो चांगला नाहीये पण ही एक प्रकारची मिमिक्री असं काही लोक मानतात की ज्याच्यामध्ये सापकांदासारख्या आपल्या जी वनस्पती आहे की ज्याची असं मानलं जातं एक्सटर्नली सापाला रिझेंबल करत असल्यामुळे त्याची डिफेन्स होतो, पण याच्यावरचा पुरेसा अभ्यास आणि पुरेसा अंडरस्टँडिंग अजून आपल्याकडे नाहीये. नेक्स्ट. तर इनडायरेक्ट डिफेन्सेस मध्ये अनेक इंटरेस्टिंग उदाहरण आहेत, ते आपण बघूया. इनडायरेक्ट डिफेन्स मध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग डिफेन्स म्हणजे त्या डिफेन्सला मिर्मिकोफिली असं म्हणतात. मिर्मिकोफिली म्हणजे मुंग्या आणि वनस्पती यांचं असलेलं असोसिएशन. तर सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन प्लांट्स अँड ॲन्ट्स इज नोन एज मिर्मिकोफिली आणि याच्यामध्ये अकेशिया स्पेरोसिफेला नावाची स्पीसीज आहे की त्या स्पेरोसिफेला शब्दाचा अर्थ मोठे काटे आणि भरीव पोकळ असलेले मोठ्या आकाराचे काटे, पोकळ काटे. त्या पोकळ काट्यांमध्ये वनस्पती या सगळ्या या ज्या सेंट्रल आफ्रिका आहेत त्याच्यामध्ये केनिया आणि दक्षिण आफ्रिकेचा उत्तरेचा भाग आणि मोझंबिक आणि इथे सगळी जी गवताळ कुरण सवानाज आहेत तर त्या सवानामध्ये या अकेशिया स्पेरोसिफेला वाढतात आणि त्या अकेशिया स्पेरोसिफेलाची जी काटे असतात ते ऍक्च्युली त्यांनी वनस्पतींनी या मुंग्यांना राहण्यासाठी दिलेले ते अपार्टमेंट सिस्टीम आहे, त्याच्यातले त्यांचे जे फ्लॅट्स आहेत, फ्लॅट दिलेले आपले 2 BHK 3 BHK फ्लॅट्स असतात तसे यांना राहायला म्हणून जागा या वनस्पतींनी दिलेली आहे. नुसतं राहण्याची त्या वनस्पती सोय करतात असं नाही, तर यांच्या पानांच्या टोकांची अतिशय रिच असे प्रोटीन असलेले ग्लोब्युल्स वनस्पती म्हणजे प्रोटीनचे लाडू ह्या बाभळी अकेशिया वनस्पतींना त्या कीटक मुंग्यांना प्रोव्हाइड करतात आणि त्या टोकाशी असलेले ते लाडू ह्या मुंग्या घेऊन जातात. ह्याच्यामध्ये राहणाऱ्या म्हणजे काट्यांमध्ये राहणाऱ्या मुंग्या हे सगळे लाडू घेऊन जातात आणि ते त्या आपल्या छोटे जे पिल्लं असतात त्यांना ते देतात आणि त्यांना अन्न मिळतं, राहायची सोय मिळते. मग वनस्पतींना फायदा काय होतो, या बाभळींना फायदा काय होतो, तर एखादा झेब्रा जिराफ सारखा प्राणी जेव्हा या बाभळीवर चरायला येतो तेव्हा तो पहिली जेव्हा त्याचं जे ट्विग असेल, पानं असतील ती तोडतो तेव्हा वनस्पतींना जो हिसका बसतो, हादरा बसतो या पहिल्या खाण्याने, त्यांनी या सगळ्या मुंग्या या खोडातून बाहेर येतात, काट्यातून बाहेर येतात आणि ज्या दिशेने हा सगळा त्यांना पिनूला आलेला आहे त्या दिशेने जातात आणि त्या प्राण्याला चावून अक्षरशः भंडावून सोडतात की जेणेकरून तो प्राणी ती वनस्पती सोडून दुसऱ्या कुठल्या तरी वनस्पतीकडे वृक्षाकडे जातो. तर अशा रीतीनं त्यांनी डिफेन्स वनस्पतींनी की मुंग्यांना अन्न खायला दिलं, राहायची सोय केली, अन्न म्हणजे यंग वनसाठी राहायची सोय केली, त्याच्या बदल्यात एक डिफेन्स त्यांनी तो दिलेला आहे आणि तैनाती फौज बाळगल्यासारखं या मुंग्यांची या वनस्पतींनी सोय लावून दिलेली आहे. नेक्स्ट. तर असंही लोकांच्या लक्षात आलेलं आहे, ते प्रोटीनचे ग्लोब्युल्स जे आहे ते आपल्याला दिसू शकतील की मुंग्या त्या हार्वेस्ट करतात. नेक्स्ट. त्याच्या पलीकडे आणखीन अभ्यास असा लोकांचा झालेला आहे की या मुंग्या वंतीनं वाईल कधीतरी या झाडावरून खाली उतरतात आणि आसपास फिरून त्या अकेशिया ती जी बाभळ आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या झाडांच्या बिया रुजल्या असतील तर त्या लिटरली काढतात आणि त्या जी झाडाची कॅनोपी आहे त्याचं एक झाडाची एक स्वतःची हद्द आहे, त्या हद्दीच्या बाहेर त्या बिया टाकून देतात. म्हणजे त्या बिया दुसऱ्याही बिया रुजून दिल्या जात नाही तेवढी मुंग्या त्यांना मदत करतात.
पुढचा एक खूप इंटरेस्टिंग डिफेन्स म्हणजे एनिमी ऑफ एनिमी इज फ्रेंड, असं बॉलिवूडमध्ये एक अगदी पॉप्युलर फ्रेज आहे आणि ती वापरली जाते बऱ्याच फिल्ममध्ये, की दुश्मन का दुश्मन दोस्त होता है. त्याच्यासारख्या वनस्पतींनी काही डिफेन्सेस मध्ये हे वापरलेले आहे. नेक्स्ट स्लाइड. तर एक वाईल्ड कॅबेज म्हणजे आपला रानटी कोबी, आपण कोबी फ्लावर, मोहरी वगैरे या ज्या वनस्पती आपल्या अन्नात खातो, या सगळ्या मूळच्या मेडिटेरियन रिजनच्या पलीकडे भूमध्य महासागर आहे ना, त्या भूमध्य महासागराच्या आसपासच्या आसपासच्या कड्यांवरून मुळात त्या तिथून वाढलेल्या आहेत आणि तिथून त्या सगळ्या आलेल्या आहेत. तर या ठिकाणी जे कॅबेज वाढतात, सी क्लिफ्सला वाढतात, त्याच्यामध्ये असं दिसलंय की यांच्यावर ह्या कोबींवर, रानटी कोबींवर, जंगली कोबींवर काही प्रकारच्या बीटल्स वगैरे सारखे किडे खूप मोठ्या प्रमाणात हे वाढतात. आणि ते किडे इतके वनस्पती खायला सरावलेले आहेत की जेणेकरून ते ती वनस्पती नंतर कोबी वगैरे संपून जाईल इतक्या स्वरूपात ते भोऱ्याशस्त्री खादाड खात राहतात. मग वनस्पती असं काय करतात की ठराविक प्रकारची ग्लायकोसिनोलेट गटातली रसायनं, एक विशेष रसायनं तयार करतात. त्या रसायनांनी व्हास्प नावाचा याच किड्यांचा शत्रू, या फ्ली बीटलचा शत्रू अट्रॅक्ट होतो आणि तो शत्रू अट्रॅक्ट झाला की त्या शत्रूला आपोआप म्हणजे या वासला नेमकं कळतं की कुठल्या बाजूपासून हा वास येतोय आणि ते येऊन या फ्ली बीटलला अक्षरशः संपवून टाकतात. म्हणजे या वनस्पतींनी स्वतः फ्ली बीटल त्यांच्यावर वाढणारे जे आहेत त्यांच्या आगील स्वतः काही केलेलं नाही, तर त्यांचे शत्रू आहेत त्यांना स्वतःचा दोस्त मानलं आणि त्यांना रसायनं एक ठराविक प्रकारचा सिग्नल देऊन बोलावून घेतलं आणि याच्यात त्यांच्या शत्रूंचा नायनाट झाला. अशी एक इंटरेस्टिंग डिफेन्स सिस्टीम याच्यामध्ये आपल्याला दिसते. नेक्स्ट. तर एक मिमिक्रीची भानगड आहे, म्हणजे तुम्ही आता मगाशी एक फुलपाखरांची मिमिक्री सांगितली, तशी एक बेटेसियन मिमिक्री नावाची मिमिक्री सजीवांमध्ये असते. बऱ्याच प्रकारच्या मिमिक्रीचं क्लासिफिकेशन आहे, त्यांचे गट आहेत. त्याचे बेटेसियन मिमिक्रीमध्ये काय होतं, हार्मफुल ऑर्गॅनिझम ची मिमिक्री करायची, म्हणजे एक हार्मलेस ऑर्गॅनिझम आहे ज्याचा काही फार हार्म कोणाला नाहीये, पण त्यांनी जर हार्मफुल ऑर्गॅनिझमची मिमिक्री केली तर त्याला फायदा होतो, त्याचं संरक्षण होतं. याला बेटेसियन मिमिक्री म्हणतात. बेटेसियन मिमिक्रीचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे क्रेट नावाचा जो साप आहे, आपल्याला मण्यार ज्याला म्हणतो, त्या क्रेट सापासारखा दिसणारा वुल्फ नावाचा आपल्याकडे एक साप आहे, कॉमन वुल्फ काय काहीतरी त्याचं नाव आहे. तर तो वुल्फ स्नेक हा फक्त त्या क्रेट सारखा एक्सटर्नली दिसतो. तो 100% तसा दिसत नाही, पण कारण ते उत्क्रांत वेगळ्या गटातून झाले, पण तशी मिमिक्री केल्यामुळं वुल्फला प्रोटेक्शन मिळतं. हे वुल्फ आणि क्रेट हे बेटेसियन मिमिक्रीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. मगाशी मी उदाहरण सांगितलं डॅनिड फ्लाय ची फिमेल या त्या क्रोच्या मिमिक्री करते, अगेन बेटेसियन मिमिक्रीचं उदाहरण आहे की आपण हार्मफुल राहायचं नाही, फक्त हार्मलेस राहायचं, आपण हार्मफुल ऑर्गॅनिझमची मिमिक्री करायची. प्लांट मध्ये काही लोकांनी अभ्यास केलेला आहे, इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे नेटल नावाचे वनस्पती. मगाशी मी जे बिच्छू पौधा म्हणून वनस्पती सांगितली, त्या कुळातल्या एका वनस्पतीला नेटल असं म्हणतात, तर त्याला एक स्टिंगिंग नेटल असं म्हणतात. त्या स्टिंगिंग नेटलशी मिमिक्री करणारं, म्हणजे फक्त एक्सटर्नली मात्र स्टिंगिंग हेअर नसणारं एक डेड नेटल नावाचं प्लांट आहे. तर हे फक्त स्टिंगिंग नेटलची मिमिक्री करतं आणि ते पॉप्युलेशन असं दिसतं की डेड नेटल आहे, सॉरी स्टिंगिंग नेटल आहे, डेड नेटल तसं दिसतं, लेमियम नावाचं. आणि त्या झाडाला फायदा होतो की जेणेकरून हे जे आधीच त्यांनी त्या नेटलचा, स्टिंगिंग नेटलचा प्रसाद घेतलेला आहे, ते या झाडाच्याही वाटेला जातो. हे इंटरेस्टिंग बेटेसियन मिमिक्रीचं उदाहरण आहे. अशी काही इंटरेस्टिंग मिमिक्री मधली एक्झाम्पल्स आहेत. ते पण आता आपला विषय आजचा असा वेगळा आहे म्हणून त्याच्याविषयी मी फार बोलत नाही. नेक्स्ट. ते डेड नेटल आहे, जे नेटल सारखं दिसतं तर पण नेटल नाही. नेक्स्ट. आवाज प्रवीण, आवाज बंद करा. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो 5वा म्हणजे लाजाळूचं उदाहरण आहे. लाजाळू इज अ काइंड ऑफ डिफेन्स स्ट्रॅटेजी. नेक्स्ट. तर या लाजाळूमध्ये असं होतं की पानं पहिली तुम्हाला माहिती आहे की आपण हात लावल्यावर ते लाजाळू एकदम मिटून घेतात स्वतःला. इट्स अ डिफेन्स स्ट्रॅटेजी. हा जो सरफेस आहे तो त्याच्यात भरपूर अन्न आहे आणि कुठलाही प्राणी तो खायला आला तर ते पटकन असे मिटून घेतात स्वतःला की त्याचा पानाचा सरफेस जो एरिया दिसतोय ना आपल्याला, स्प्रेड झालेला ग्रीन एरिया, तो एकदम रिड्यूस होतो आणि काही दिसत नाही आणि झटकन हालचाल झाल्यामुळं
ती वनस्पती, तो प्राणी, तो खायच्या मागं लागत नाही, तो निघून जातो. म्हणजे या लाजाळूच्या लाजण्यामुळं किंवा त्याचे एकदम कॉन्टॅक्ट होण्यामुळं दोन फायदे होतात की फास्ट मुवमेंट होते, अॅनिमलला कळतं, आणि खायचा जो सरफेस एरिया तो एकदम रिड्यूस होऊन जातो. आणि इन ऍडिशन टू दॅट त्यांना काटे आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्यूटिव्ह डिफेन्स ऑलरेडी त्यांच्यामध्ये आहे. आणि खूप एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडेही बऱ्यापैकी. लाजाळूची स्थिथियामध्ये आपल्याकडे एक सेन्सिटिव्हा नावाची वनस्पती आहे. एक बायोफायटम नावाचा आपल्या सह्याद्रीतून मिळणारा गट आहे, त्याच्यामध्ये एक सेन्सिटिव्हा, बायोफायटम सेन्सिटिव्ह नावाचा प्लांट आहे. पण लाजाळू एकदम क्लासिक पोस्टर बॉय एक्झाम्पल आहे या रिस्पॉन्स अगेन्स्ट सेन्स ऑफ टच. नेक्स्ट, लीफ शेडिंग हे शेवटचे काही 2-3 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये लीफ शेडिंग अँड कलर चेंजेस इज इंटरेस्टिंग एक्झाम्पल. नेक्स्ट, तर वनस्पती बरेचदा असं करतात की लीफ शेडिंग इज इनडायरेक्ट इंडिकेशन की आम्ही आता डिफेन्स करू इच्छित नाहीये. तर ह्याचं क्लासिकल एक्झाम्पल आपल्या आसपास एक आहे की आपल्याकडे बरेचदा असं होतं की शिशिर आला, आपल्याकडे शिशिरात सगळी पानगळ होते वसंताच्या आधीचा, आणि पानगळ ही काइंड ऑफ डिफेन्स आहे आणि याच्याविषयी बरंच काही लिहिलं गेलेलं आहे. तर ही जी पानं वनस्पतींनी गाळली जातात ती नेमकं 2 पर्पज आहेत. त्यातलं एक पर्पज इज वेल नोन की ट्रान्सपिरेशन, जमिनीमध्ये पाण्याची कमतरता असते त्या काळात ही सगळी जर पानं झाडामध्ये असतील तर वनस्पतीमध्ये एक ट्रान्सपिरेशन नावाची प्रक्रिया असते, बाष्पोत्सर्जन. त्या बाष्पोत्सर्जन प्रक्रियेद्वारे पानावाटे पाणी बाहेर टाकलं जातं, आणि जमिनीतच पाणी नसेल, खालून पाणी घेणार कुठून आणि मग ते पानावाटे टाकणार कुठून? तो वनस्पतींना हा वॉटर कॉलम, म्हणजे रूटच्या टिप पासून तो पानाच्या टिप पर्यंत, पानाच्या टोमॅटापर्यंत हा वॉटर कॉलम सारखा मेंटेन करावा लागतो. आणि तो मेंटेन करण्यासाठी खालून पाणी येत नसेल तर वरची पानं गाळणं हे फार गरजेचं असतं, म्हणून ती पानं गाळतात. पण हा एक प्रकारचा काही ठिकाणी डिफेन्स म्हणूनही बघितला जातो. कारण असं म्हणलं जातं की जर शिशिरात जर पाण्याची कमतरता असते आणि तेव्हा पानं गाळली जाते, तर त्याच्यानंतर येणारे वसंत आणि ग्रीष्म म्हणजे सगळे एप्रिल मे या दरम्यान तर आणखीन पाण्याचं दुर्भिक्ष जमिनीत असतं. मग वनस्पती त्यावेळी नेमकी कोळी पानं का तयार करतात? तेव्हा तर पानं जास्ती गाळण्याची गरज आहे. तर ह्याचं उत्तर या काळात अगदी उन्हाळ्यात कोळी पानं आपल्याला बऱ्याच वनस्पतींची दिसतात. जेव्हा परत पाण्याचं दुर्भिक्ष जमिनीमध्ये आहे, मातीमध्ये आहे, तर ती पानं का असतात? त्याचं कारण म्हणजे पावसाळा आला रे आला की कीटक एकदम ऍक्टिव्ह होऊन जातात, आणि कीटक ऍक्टिव्ह होऊन झाले की ते कोवळ्या पानांवरचा फसका त्यांनी पाडू नये, कोवळी पानं त्यांना मिळू नये, म्हणून तोपर्यंत पानं जून केली पाहिजेत. म्हणून खूप आधीपासून आपल्याकडे एवढं दुर्भिक्ष असताना सुद्धा कोळी पानं वनस्पती तयार करतात आणि त्याच्या आधी पानं गाळतात. सो पानं गाळणे हा सुद्धा एक प्रकारचा इंटरेस्टिंग डिफेन्स मेकॅनिझम आहे वनस्पतींमधलं. नेक्स्ट, काही पानांमध्ये असं दिसतं काही वनस्पतींचे की त्यांच्यावर कीटकांनी असा अभ्यासही केला गेलेला आहे की कीटकांनी जर खूप मोठ्या प्रमाणात हायडोस माजवला, खूप मोठ्या प्रमाणात खायला सुरुवात केली, तर वनस्पती पानाचे आकार आणि रंग बदलतात. ती पानं एका अशा शेपमध्ये इंटरेस्टिंग आणतात की पक्ष्यांना कळतं की या झाडावर भरपूर कीटक आहेत. मगाशी आपण जो कॅबेजचं उदाहरण बघितलं, दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे, तेच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतं. नेक्स्ट, युरोपामध्ये ती पानं गळतात कारण त्या काळात त्यांना ऍक्टिव्ह राहायचंच नसतं, कारण त्या काळात सगळी थंडी असते. सो इट्स अगेन डिफेन्स मेकॅनिझम. शेवटचा मुद्दा आहे कॉस्ट अँड बेनिफिट, याच्याविषयी आपण बोलू आणि आपण आता थांबूया. तर हा खरंच इंटरेस्टिंग मुद्दा आहे. मी मगाशी म्हणलं तसं वनस्पती अन्न तयार करतात, मग त्याच्यातले प्रायमरी मेटाबॉलाइट्स तयार करतात, ते वाढत राहतात. प्रायमरी मेटाबॉलाइट्स अशा प्रकारे त्यांनी वनस्पतींनी वापरलेले असतात की डिफेन्सची गरज पडली तर सेकंडरी मेटाबॉलाइट तयार करणे, डिफेन्सची गरज नाही पडली तर प्रायमरी मेटाबॉलाइट्स तयार करणे. लिग्निन, सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज असे 3 महत्वाचे वृक्षांसाठी वनस्पतींचे घटक आहेत जे त्यांना ग्रोथ देतात. तर तुम्हाला वन पॉइंट ऑफ टाइम डिसिजन घ्यायचा असतो की तुम्हाला सेकंडरी मेटाबॉलाइट तयार करायचे, म्हणजे त्याच्यातून डिफेन्स करायचा आहे, तर जास्ती लिग्निन आणि स्टार्च मध्ये इन्व्हेस्ट करायची की जास्ती आपल्याला ग्रोथ तयार करायची. हे डिसिजन त्या परिस्थितीनुसार वनस्पती घेत राहतात आणि त्यामध्ये आयदर कॅन गो फॉर डिफेन्स, आयदर कॅन गो फॉर ग्रोथ. आणि मग वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचे डिफेन्स आणि ह्याची गणित बदलत राहतात. तर खूप मोठ्या प्रमाणात इन्सेक्ट ऍक्टिव्हिटी झाली आणि खूप मोठा हल्ला झाला त्यांच्यावर, वनस्पती सरळ मग सगळं रिप्रोडक्शन मध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट करून टाकतात, जेणेकरून आता आपण वाचणारच नाही तर आहे ती शक्ती सगळी नवीन बिया तयार करण्यामध्ये वापरू, म्हणजे आपली पुढची पिढी
तरी सक्षम राहील. तर हे 4 एक हायपोथिसिस आहेत ग्रोथ डिफेन्स ट्रेड ऑफ मधले. एक ऑप्टिमल डिफेन्स हायपोथिसिस की डिफेन्स तर करायचा आहे पण तो किती केला पाहिजे आणि किती कॉम्प्रोमाइज असते ग्रोथ केली पाहिजे याच्यासाठी ऑप्टिमल डिफेन्स हायपोथिसिस आहे. एक कार्बन न्यूट्रिएंट बॅलन्स मॉडेल आहे. आपण माहिती हे सगळे मुद्दे कधीतरी नंतर बोलू की जमिनीत कार्बन तर अवेलेबल असतं, नायट्रोजनची उपलब्धता किती आहे त्याच्यावर ते ठरवू शकतात की कुठल्या स्वरूपाचा डिफेन्स आपल्याला करायचा आहे. ग्रोथ रेट हायपोथिसिस म्हणून ग्रोथ डिफरन्शियल बॅलन्स हायपोथिसिस असे 4-5 इंटरेस्टिंग हायपोथिसिस पण ते जरा टेक्निकल आहेत आणि हा क्राऊड जो आहे तो अगदी पॉप्युलर. मी त्यांच्याशी सायन्स बोलायचं असं असल्यामुळे मी ह्याच्या फार टेक्निक्स मध्ये जात नाही. पण मला सांगायचा मुद्दा हा आहे की वनस्पतींनी बऱ्यापैकी ऑप्टिमाइज गोष्टी आपल्या डिफेन्सच्या करून ठेवलेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांचा डिफेन्स होत राहतो. तर हे त्याचे मुद्दे आहेत. आपण हे आता स्किप करू पुढच्या काही स्लाइड. नेक्स्ट. सो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सो टेक होम मेसेज काय आहे की डिफेन्स वनस्पतींचा आपण बोललो, ग्रोथचं बोललो, पण पूर्णतः त्यांना सक्सेस मिळालंय अशी फार रेअर गोष्ट आहे. कारण वनस्पतींनी एक स्वरूपाचा डिफेन्स प्राण्यांच्या अगेन्स्ट स्वतःमध्ये विकसित केला तर त्याला उत्क्रांती प्राण्यांमध्येही होत राहते, कीटकांमध्येही होत राहते. एका स्वरूपाचं समजा एक वनस्पती आहे, आपण एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊ की एका वनस्पतीला किडे खूप म्हणजे कॅटरपिलर खूप खातात एका बटरफ्लायच्या आणि त्या वनस्पतीने एक स्वरूपाचं रसायन तयार केलं तर त्या कॅटरपिलर त्याच्यावर ज्या चरणाऱ्या असतील त्याच्यामध्ये ऑलरेडी व्हेरिएशन असणार आहे. काही कॅटरपिलर या एकदम ससेप्टिबल असतील त्या रसायनाला, सहज मरून जातील. काही कॅटरपिलर या थोडस टिकाव त्या रसायनाशी धरू शकतील अशा जातील. या सिस्टीम मध्ये ते रसायन वनस्पतींनी तयार केलं की ते जे रेजिस्टंट कॅटरपिलर आहेत त्या रेजिस्टंट कॅटरपिलरला संधी मिळते जगायची, कारण आधीच्या मरून जातात आणि त्यांचीच पिल्लं पुढच्या पिढीत येतात. तेव्हा पुढच्या पिढीची सगळी जी कॅटरपिलर असतील, बटरफ्लाईज असतील, त्या सगळ्या रेजिस्टन्स असतात. तर डार्विनची जी निसर्ग निवडीची जी सिद्धांत आहे, नॅचरल सिलेक्शन, तो वर्क होत राहतो. तेव्हा तुम्ही डिफेन्स तयार केलाय एखाद्या ह्याच्यामध्ये एखाद्या म्हणजे कीटकाच्या किंवा एखाद्या कॅटरपिलरच्या अगेन्स्ट वनस्पतींनी, म्हणजे ते कॅनॉट जस्ट रिलॅक्स, कारण ते सुद्धा त्याच्यासाठी उत्तर शोधत राहतात. त्यामुळे हा महत्वाचा टेक होम मेसेज. एक रेड क्वीन हायपोथिसिस नावाचा इंटरेस्टिंग हायपोथिसिस आहे, त्याच्याविषयी वाचा तुम्ही. हे मी जे सांगतोय ते जास्ती तुम्हाला क्लिअर होईल. तर टेक होम मेसेज असा की प्लांट डिफेन्स अगेन्स्ट हर्बिवोर आर नॉट जनरली complete. So plants also tend to evolve some tolerance to herbivory. काही प्रमाणात पिक्चर मध्ये कसं हिरो जो असतो ते 4 बुके त्या विलनचे खातोच, ते वनस्पती काही प्रमाणात हे सहन करतात, पण एका लेवल नंतर त्यांना लक्षात येतं की डिफेन्स केला पाहिजे. कम्प्लीट नसतो आणि दे हॅव सम टॉलरन्स. हे 2 महत्वाचे मेसेजेस. नेक्स्ट स्लाइड. तर माझं एक युट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे प्लांट्स पीपल अँड पोएट्री. त्या प्लांट्स पीपल अँड पोएट्री मध्ये मी एक प्लांट इन्सेक्ट इंटरॅक्शन नावाचं एक लेक्चर अपलोड केलेलं आहे. वनस्पती आणि कीटक सहसंबंध, आणि ते जर तुम्ही ऐकलं तर जरा मला हा विषय आणखीन थोड्या प्रमाणात क्लिअर होईल. कारण त्याचा सब्जेक्ट होता तसा ब्रॉड होता, डिफरन्स होता. ते प्लांट इन्सेक्ट इंटरॅक्शन मध्ये आणखीन जास्ती तुम्हाला समजू शकेल. अजून एक त्याच्यामध्ये लेक्चर आहे प्लांट बर्ड इंटरॅक्शनचं, की वनस्पती आणि पक्षी यांचं कसं सहजीवन, एकमेकांचे मित्र आहेत, त्यांचं कसं सहजीवन आहे त्याच्याविषयीचं एक इंटरेस्टिंग टॉक आहे. तर ही 2 टॉक ऐका आणि ह्या चॅनलवर लक्ष द्या. नेक्स्ट स्लाइड. संपलंच माझ्या ते. आणि मी शेवटी थांबतो आणि प्रताप सरांचे आभार मानतो की मला हा विषय तुम्ही बोलायची संधी दिली. आणि 75वा भाग आहे, असं लवकरच आपले हा 75चा पाडा 100 पर्यंत, पुढे 500, पुढे 1000 पर्यंत जाऊ आणि 1000वा लेक्चर तुम्ही मला प्लीज घ्यायची संधी द्या अशी मी तुम्हाला आता विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. मंदार सरांचं व्याख्यान हे संपूच नये असं आपल्याला सर्वांना वाटत होतं, कारण सरांनी अत्यंत खूप छान नवनवीन उदाहरणाद्वारे आणि स्वतः फोटोग्राफ सुद्धा आपल्याला किती मनोरंजक अशा पद्धतीचं विश्व आहे, वनस्पती स्वतःला कशा पद्धतीने संरक्षित करण्याचा प्रयत्न करतात, तर ते खूप सुंदर आणि शास्त्रीय भाषेत सोप्या पद्धतीने सांगितलेले, तर त्याच्यामुळे त्यांचे आभार. यानंतर
तर ज्यांना काही प्रश्न असेल तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये हे प्रश्न विचारायचे आहे. तर आपल्याला झूमचं 100 चं लिमिट असल्यामुळे आपल्याला जास्त जणांना याच्यामध्ये घेता येणं शक्य नव्हतं. मात्र तरी सुद्धा इथे 100 पर्यंत होतेच आपले सगळे पार्टिसिपंट, आणि बाकीच्यासाठी आपण युट्यूबची लिंक सुद्धा शेअर करणार. तर आता काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर आधी जो चॅट बॉक्स आहे तर त्या चॅट बॉक्स मध्ये विचारा. त्यानंतर मग आपण अ, प्रत्यक्ष सुद्धा विचारण्यासाठी संधी देणार. चॅट बॉक्स मध्ये काही सर प्रश्न असतील तर प्रेझेंटेशन विचारा. बंद करा, शेअर सरांना करताय. दिसतं? तर मला ऐकू येत नाहीये. अ, प्रताप सरांचा आवाज येते. हा, येतोय सर. येतोय का सर? मंदार सर, येतोय आवाज? हॅलो मंदार सर, आवाज आला? कुणाल सर? हा सर, बोला ना. हा, मंदार सर, येतोय आवाज? आवाज हा, काय सरांचा. कुणाल? अ, तर देशमुख सरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की अमृत महोत्सवी व्याख्या ज्ञानाचे आदान प्रदान निसर्गाचे स्थिरून सेवाभावी करून खूप सुंदर अशा पद्धतीची प्रतिक्रिया आलेली आहे. आभाराच्या संदर्भातले मेसेजेस आहेत आणि प्रेझेंटेशन खूप छान आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती होती अशा पद्धतीचे आपल्याला दिसत आहेत. लेक्चर खूप छान झालं वगैरे आता प्रतिक्रिया आहेतच. खरं तर मंदार सरांचं जे आणखीन एक युट्यूब चॅनलच्या संदर्भातलं सरांनी सांगितलं की प्लॅन्ट्स पीपल अँड पोएट्री, खूप सुंदर अशा पद्धतीची माहिती त्याच्यावर आहे. तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. याशिवाय काही प्रश्न असेल तर नक्की हे करा. अ, त्यानंतर अनिताने हे सांगितलेलं आहे की लेक्चर ऑन पोस्ट प्लांट ऑफ बटरफ्लाईज फाउंड इन इंडिया याच्यावर पण एखादं लेक्चर ऐकायला आवडेल असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. इन्सेक्टिव्हरस इव्हॉल्व असं ज्यांचं नाव त्यांनी प्रोफाईलला ठेवलेलं आहे, तर त्यांनी विचारलेलं आहे की झालेल्या काही वनस्पतींची नावं सांगाल का आणि कोणत्या त्या मार्गावर आहेत आणि त्याचा कालावधी किती असू शकतो. मंदार सर, येतोय आवाज ऐकू? सर आवाज येतोय तुम्हाला? आय थिंक हे ड्रॉप झालेत वाटतं सर. सरांना विचारा परत, ते ड्रॉप झालेत का सेशन मधनं? मला दिसतंय याच्यामध्ये नाही सर, नाही सर, दिसत नाहीयेत. नाही. दातार सर दिसत नाहीयेत. काही प्रश्न असतील तर तोपर्यंत यामध्ये टाका, चॅट बॉक्स मध्ये आपण विचारेल सरांना. सरांना ऐकू येत नाहीये अशी अडचण झालेली हा, आहे. एक मिनिट हा. हा, मी करत आहे. हो सर. सर परत एकदा कनेक्ट करत आहेत. खरं तर मिमिक्री हा जो शब्द आहे तर तो आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो, ऐकतो. तर तो म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची जी नक्कल केलेली असते तर त्याला आपण बऱ्याचदा मिमिक्री असं म्हणतो आणि बऱ्याचदा ते कॉमेडी आणि मनोरंजनासाठी आपण त्याला प्राधान्य देत असतो. मात्र वनस्पती सुद्धा कशा पद्धतीने दुसऱ्याची नक्कल करतात आणि त्याच्या माध्यमातून स्वतःचं कसं संरक्षण करतात हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने
आपल्याला सरांनी त्यांच्या व्याख्यानामधून सांगितलेले. खरं तर प्लॅन डिफेन्स हा सुद्धा शब्द आपण अनेकदा ऐकलेला आहे. तर तो यासाठी की स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि वनस्पतीवर तर अनेक हरिबीवर ज्याच्याला म्हणतो आपण शाकाहारी प्राणी की जे वनस्पतींना खातात. तर त्यांच्यापासून वनस्पतींना धोका असतो, कारण बऱ्याचदा हे जे हरिबीवर आहेत तर ते वनस्पतींना खातात आणि कोणत्याही वनस्पतीला स्वतःच्या संरक्षणाचा अधिकार असल्यामुळे ते स्वतः त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कशा क्लुप्त्या वापरतात. तर ते खरं तर आजच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं होतं. हॅलो सर. हॅलो, हा मॅडम. मी मिसेस सोहोनी बोलते. हा बोला मॅडम. ना. कॅन यू हिअर? येस येस येस. माझा प्रश्न आहे की ॲक्वॅटिक प्लांट्स मधला डिफेन्सिव्ह मेकॅनिझम तुम्ही काही सांगितलं मध्ये काय, कारण आम्हाला थोडंसं हे झालं होतं, ऐकू येत नव्हतं मध्ये. यू माइट हॅव कवर्ड दॅट पार्ट ऑल्सो, बट स्टील आय वॉन्ट टू आय एम keen to know about that. Whether aquatic plants have any defense mechanism, any type of defense mechanism. What kind of defense mechanism aquatic plants have? खरं तर सरांशी आता संपर्क होत नाहीये, कारण म्हणजे सरांना आवाज ऐकू येत नाही, तर त्याच्यामुळे अडचण येत आहे खरं तर. मात्र सरांच्या आजच्या व्याख्यानामध्ये खरं तर व्याख्यानाचा विषय हा थोडासा मोठा होता आणि त्या कारणामुळे ॲक्वॅटिक प्लांटला काही आपल्याला शक्य नव्हतं झालं स्पर्श करणं. मात्र जर आपल्याला शक्य जर झालं तर एखादं व्याख्यान आपण खास ॲक्वॅटिक प्लॅन्टचा जो डिफेन्स आहे तर त्याच्या संदर्भातलं देऊ शकतो, कारण तो सुद्धा एक मोठा विषय आहे. मात्र ही तर गोष्ट खरीच आहे की जसे टेरेस्ट्रियल प्लॅन्टने आपल्याला अशा पद्धतीने दाखवलेले डिफेन्स मेकॅनिझम, तर तसे ॲक्वॅटिक प्लॅन्टमध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जसं की सरांनी उल्लेख केला होता सेकंडरी मेटाबोलाइट्स, म्हणजे अल्कलॉइड्स, टॅनिन्स वगैरे हे जे सगळे घटक आहेत तर ते जसे टेरेस्ट्रियल प्लॅन्टमध्ये असतात तर तसेच ॲक्वॅटिक प्लॅन्टमध्ये सुद्धा असतात. तर त्याच्यामुळे केमिकल डिफेन्सचा जो मेकॅनिझम आहे तर तो दोन्ही प्रकारच्या प्लॅनमध्ये आढळतो. मात्र काही स्पेशल हे मेकॅनिझम सुद्धा असतात, तर ते पण आपण बघूयात नंतर एका ओके वेगळ्या लेक्चर. थँक्यू. थँक्यू थँक्यू. थँक्यू. छान झालं व्याख्यान. थँक्यू मॅडम. प्लीज कन्वे हो हो हा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाहीये. हो. हो मॅडम. थँक्यू. तर सर हा हा कोणाला तर बोल. सर जॉईन काय म्हणजे कसं सर काय होत आहे? नाही तर जरी जॉईन झाले तरी सुद्धा आवाज ऐकू येत नाही, तर त्याच्यामुळे हे अडचण होत आहे. ओके ओके ओके. तर त्याच्यामुळे आता मी एक फीडबॅक फॉर्म जो आहे आपल्या नेहमीचा तर तो तो लगेच शेअर करतो. खरं तर खूप सुंदर अशा पद्धतीचे व्याख्यान होतं आणि एका व्याख्यानामध्ये म्हणजे एका तासामध्ये अशा पद्धतीने पूर्ण व्याख्यानाचे सगळे घटक हे अंतर्भूत करणं ही फार अवघड गोष्ट असते. मात्र सरांनी तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने भूगुष्ठांश याच्यामधले जे घटक आहेत तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं सरांचं हे जरी पहिलं व्याख्यान असलं आपल्या निसर्गवन व्याख्यान मालेमध्ये, तरी सुद्धा नंतर पुन्हा पुन्हा आपण सरांना अशाच पद्धतीच्या रंजक विषयासाठी उद्बोधक परत अशा पद्धतीच्या व्याख्यानासाठी नक्की बोलूयात. प्रशांत सर ना बोलायचं. प्रशांत सर बोल. प्रशांत सर. प्रशांत सरांचा रेज झालेला दिसतोय. हो हा. हो. सर असते मंदार सर तर प्रश्न होता त्यांच्यासाठी, पण 75वे व्याख्यान म्हणजे एक खूप मोठा पल्ला गाठलाय. तुमचं सर्वांचं अभिनंदन सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तर आपल्या तिन्ही ज्या संस्था आहेत जयंती संकल्प सोसायटी, सृष्टीज्ञान आणि देवरुखीतील स्वायत्त महाविद्यालय, आटलेच प्रगती महाविद्यालय, या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खरं तर हा कार्यक्रम आपण 75व्या टप्प्यापर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं आहे तर ते म्हणजे सगळ्या आपल्या श्रोत्यांचं मिळणारं प्रेम. हो. आता मला सरांच्या व्याख्यानातल्या एका विषयाचा एक अनुभव शेअर करायचा होता, करू का?
हो सर, नक्की. मी हिमाचल प्रदेशमध्ये सरांनी एका बिच्छू प्लांटचा उल्लेख केला बघा. बरोबर आहे सर, फोटोग्राफ पण दाखवलं होतं सर. तर ते जे झाड आहे झुडूप आहे ते, आणि ते हिमाचल मधल्या छोट्या मोठ्या गावांमध्ये आपल्याला ते रस्त्याच्या कडेला वाढताना दिसतं. आणि त्याचा मी अनुभव घेतलाय की त्यांना ते बिच्छू कटी म्हणतात. तर ते बिच्छू कटीचा अनुभव मी घेतलाय सर, विसरता येत नाही, इतका वेदना असतात त्या, आणि त्या जवळजवळ अर्धा तास टिकतात. तर त्याचा तिथल्या सामाजिक याच्यामध्ये ते झाड आहे ना सर, जे पालक आहेत ते मुलांना शिस्त लावण्यासाठी ते झाड वापरतात. म्हणजे आपल्याला पूर्वी आपल्याकडे झोडलं जायचं ना चांगलं, पट्टी उलटणं काय पाहिजे ते घेऊन. तर तिकडे ते म्हणजे मुलं काही बेशिस्त वागायला लागली तर मग ते झाडाने तुम्हाला झोडपायची गरजच नाही, नुसता स्पर्श जरी केला तरी तुम्हाला सगळं आठवतं ब्रह्मांड. अशी अशी त्या झाडाची महती आहे. तर अशा पद्धतीचा तो झाडाचा डिफेन्स मेकॅनिझम मी स्वतः अनुभवला, आणि ते मला लक्षात आलं की किती इफेक्टिव्हली झाड स्वतःला डिफेंड करतं. तेवढा एक अनुभव शेअर करायचा होता. थँक्यू सो मच. अगदी थँक्यू बरोबर आहे. खरं तर पालकत्वाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यामध्ये मुलांना शिस्त लावण्याचं जे महत्वाची अवघड जबाबदारी आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या वनस्पती कशा उपयोगाला पडतात. आणि त्याचबरोबर एवढं छान इंटरेस्टिंग सरांनी आपल्याला उदाहरण स्वतःचा अनुभव शेअर केलाय प्रशांत सरांनी, तर त्याबद्दल प्रशांत सरांचे आभार. आणखी एक प्रश्न आपल्याला चॅट बॉक्स मध्ये विचारलेला दिसतोय आणि लालवानी यांनी, की अँटी डिफेन्स मेकॅनिझम जो सरांनी एक्सप्लेन केला होता, तर तो सगळ्याच अकॅशियाच्या स्पीसीज मध्ये आढळतो का? तर सर्वच अकॅशियाच्या स्पीसीज मध्ये नाही आढळत, मात्र बहुसंख्य अकॅशियाच्या ज्या स्पीसीज आहेत तर त्याच्यामध्ये मात्र तो आपल्याला बघायला मिळतो. पैठणे सरांनी ॲक्वॅटिक प्लांट डिफेन्सच्या संदर्भातला परत एकदा प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर विजय पैठणे सरांनी, मात्र त्याला जरा जास्तचा वेळ लागेल, आणि मला वाटतं ही जी उत्सुकता आहे तर ते आपण दुसऱ्या व्याख्यानासाठी ठेवूयात, कारण त्यावेळेला आपण खास ॲक्वॅटिक प्लांट डिफेन्ससाठी घेऊयात. तर जसं एक नक्कीच. कल्पना दिली की सेकंडरी मेटाबोलाइट बऱ्याचदा ॲक्वॅटिक प्लांटमध्ये असतात, आणि त्या कारणामुळे पण जे आहे तर ते ॲक्वॅटिक प्लांट आहे तर ते स्वतःचं संरक्षण करतात. मिमिक पण जे आपल्याला टेरेस्ट्रियल प्लांटमध्ये दिसतं, तर तशाच पद्धतीने मिमिक्रीचा जो मेकॅनिझम आहे तर तो सुद्धा ॲक्वॅटिक प्लांटमध्ये सुद्धा बघायला मिळतो. आणि त्याशिवाय आपल्याला पॉलिनेशनच्या संदर्भातलं सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीचा बदल केलेला जाणवेल ॲक्वॅटिक प्लांटमध्ये सुद्धा, की याच्यामधले बरेचसे जे प्लांट आहेत तर ते ओपनिंग आणि क्लोजिंग मेकॅनिझमच्या कारणामुळे सुद्धा स्वतःचं पॉलिनेशन जे आहे तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने रेस्ट्रिक्ट करू शकतात. तर ते सुद्धा ॲक्वॅटिक प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर 12:30 वाजत आहेत, नक्कीच सर. आणि खरं तर आजच्या व्याख्यानाला सुद्धा जसं की आतापर्यंतच्या 74 व्याख्यानाला तुम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आजच्या व्याख्यानाला सुद्धा दिला. काही तांत्रिक अडचणी ज्या आतून मधून येत असतात. खरं तर 75वा व्याख्यान म्हणजे बराच मोठा पल्ला होता. एका दुसऱ्या वेळेसच अशा तांत्रिक अडचणी येतात, तर आज सुद्धा अशी तांत्रिक अडचण आली, तर ते म्हणजे की सरांच्या हेडफोनचा हम्म. प्रॉब्लेम झाल्यामुळे सरांना आपण जे बोलत आहोत तर त्याचा आवाज ऐकता येत नव्हतं. नाहीतर आपल्याला सरांबरोबर आणखी खूप चांगल्या पद्धतीने गप्पा मारता आल्या असत्या. मात्र जसं मी तुम्हाला सांगितलं की सरांचं हे निसर्गवान व्याख्यान जरी पहिलं व्याख्यान असलं तरी सुद्धा ते शेवटचं व्याख्यान असणार नाही, याच्यानंतर आपण कोण बोलू. खूप जास्त आभार माझ्या सगळ्या प्रिय पर्यावरण प्रेमी मित्रमैत्रिणींचं, की त्यांनी रविवारचा दिवस असून सुद्धा नेहमीप्रमाणे आज 100चा आकडा आपण बोलायला. आणि त्याचबरोबर मी खात्रीने पण या तिन्ही आमच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत तर त्यांच्या वतीने तुम्हालाही खात्री देऊ शकतो की आपला हा निसर्गवान व्याख्यानमालेचा प्रवाह हा असाच कंटिन्यू राहणार आहे. लवकरच 1-2 वर्षानंतर आपण 100वा आणि त्यानंतर 125-150 असे व्याख्यानमालाचे जे वेगवेगळे टप्पे आहेत तर नक्की पार पाडू.
त्याच्यासाठी खरंच तुमचं प्रेम आहे आणि त्याच्यामुळे ते शक्य आहे. तर सर त्याच्यामुळे कुणाला बोलायचं? मी सुशिन्यांचा प्रतिनिधी म्हणून सरांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. सुशिन्यांचा प्रतिनिधी म्हणून आज जो 75वा आपण व्याख्यानमालेचा टप्पा गाठला आहे त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद. निसर्गप्रेमींचे, आमचे 75 व्याख्याते जे आहेत, त्यांच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. नक्कीच आजच्या व्याख्यानासाठी डॉक्टर मंदार दातार सर यांनी अगदी आपल्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा वेळ काढून एक एवढं सुंदर व्याख्यान दिलं. त्याचबरोबर आपल्या तिन्ही ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्याचबरोबर तांत्रिक बाजू जे नेहमी सांभाळतात तर त्यांचे त्यांना मांजरेकर सर आणि त्याचबरोबर कुणाल आरेराव सर यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे, अगदी तुमचे आभार मानण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहायला आम्हाला सगळ्यांना खूप खूप जास्त आवडेल. तर त्याच्यामुळे आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. जो फीडबॅक फॉर्म तुम्हाला शेअर केलेला आहे तो फीडबॅक फॉर्म नक्की सर्वांनी सबमिट करायचा आहे. तुम्हाला 2 ते 4 दिवसामध्ये स्वतः जो ईमेल तुम्ही दिलेला आहे तर त्या ईमेलवर ई सर्टिफिकेट नक्की मिळेल. आजच्यासाठी आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये असाच एक सुंदर आणि उपयुक्त विषय घेऊन. तोपर्यंत नक्कीच पर्यावरणावरचं जे आपलं प्रेम आहे तर त्याच्या संदर्भातल्या काही जर उपक्रम असतील तर त्याच्यामध्ये आपण नक्की सहभागी होऊयात आणि आपल्या परीने पर्यावरण संवर्धनाचा आपला जो खारीचा वाटा आहे तर तो उचलण्यासाठी प्रयत्न करूयात. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.